नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संपूर्ण विश्वाला दुःख, भय, रोग यापासून मुक्त करण्याचा, राग, दोष, मोह नष्ट करण्याचा म्हणजेच निब्बाण सुखाचा मार्ग प्रकाशित करणारे विद्याचरण संपन्न सुगत लोकविदू आणि देव व मनुष्यांचे शास्ता दसबल ज्ञान संपन्न महाकारुणी तथागत सम्मा संबुद्ध तथागतांनी त्यांच्या मुखकमलातून सुआख्यात केलेला सत्धम्म आणि या मार्गावर आरूढ असलेला भगवंताचा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना मी त्रिवार वंदन करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्य विधाता, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. धम्मसाखरचा समूह मुंबई याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय करुणाताई यांना विनंती करते की त्यांनी ती शरण अनुसरण करावे. करुणाताई. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. सुंदरताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान. थँक्यू. जुलै 2021 पासून दर शनिवारी आपण ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. तेव्हा या अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा आणि कथांच्या यशस्वी समारोपानंतर आपल्या उपासका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांची धम्माला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघताना आपण जातक अट्टकथा या नवीन व्याख्यान मालिकेला बुद्धांचे मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकांच्या अभ्यासाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा हा उपक्रम चालू केला आहे. आज आपल्या या मालिकेचे 21वे पुष्प आपण घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास विनम्र विनंती करत आहे. आणि आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय संजय गायधणी सर. सरांचा थोडक्यात मी परिचय देते. सरांनी नागपूर विद्यापीठातून बॅचलर इन फाईन आर्ट्स केले आहे. तसेच चाटे ग्रुप ऑफ कंपनी मधील देवी आणि मूव्हीज चे आर्ट डायरेक्टर म्हणून सर कार्यरत होते. त्यांनी 12 फिल्म्सचे आर्ट डायरेक्शन त्यांनी केले आणि त्यातील चिमणी पाखरी आणि घे भरारी ह्या त्यांच्या गाजलेल्या फिल्म्स आहेत हे मला नमूद करावेसे वाटते. महाराष्ट्र सरकार तर्फे बिंदास चित्रपटासाठी 2000 मध्ये
बेस्ट पब्लिसिटी अवॉर्डने ते सन्मानितही केले गेले. तसेच महाराष्ट्र मराठी चित्रपट महामंडळ तर्फे सुद्धा सन्मानित करण्यात सरांना आले आहे. चित्रपट क्षेत्रात वावरत असताना तिथले अनुभव स्वीकारून 2010 मध्ये सरांनी तो प्लॅटफॉर्म सोडून कल्याण मित्र वैशाली मॅम यांच्या आग्रहास्तावर मुंबई युनिव्हर्सिटी येथे पालीमध्ये मुलींसोबत ऍडमिशन घेऊन बुद्ध धम्माचा अभ्यास सुरू केला. धम्माचा अभ्यास करत करत नवी मुंबई येथील धम्म विपुल विपස්සना सेंटरला सरांनी 4 वर्ष सेवा दिली. तसेच आजपर्यंत आपणा सर्वांना माहितीच आहे की आपल्या धम्मपद अट्टकथा व जातक अट्टकथांचे व्हिडिओ जे एडिट करून सर आपल्या सर्वांच्या हितासाठी युट्यूबवर अपलोड करत असतात आणि त्यांनी ही कला त्यांच्या स्वतःच्या परिश्रमातून अवगत केली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी वैशाली गायधनी मॅम, मुलगी अपूर्वा धम्माच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. असा हा सरांचा थोडक्यात परिचय देऊन इथेच संपवून मी सर्वांच्या वतीने सर्वांना विनंती करते की आजच्या तित्तीर जातक वर्णना यावर सरांनी आम्हाला त्यांचे बहुमोल मार्गदर्शन करावे. संजय सर. सगळ्यांना नमोबुद्धाय. देवी धम्म व्याख्यान सुरू करायच्या आधी आपण सर्वांनी भगवंतांचं नमन करू. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज मला जी कथा देण्यात आली आहे ती आहे तितीर जातक. तितीर जातक वंदना जी आहे याचं खूप इम्पॉर्टन्स आहे या कथेचं. मी जेव्हा ही कथा वाचायला घेतली तर माझ्यासमोर बऱ्याचशा घटना अशा अचानक यायला लागल्यात. मला त्यावेळेस माहीत झालं की तितीर स्तूप पण आहे एक, आणि तितीर स्तूप बद्दल जेव्हा मला माहिती मिळाली तर त्या आर्टिकलमध्ये त्या व्यक्तीचं नाव होतं ज्यांनी हे शोधून काढलं आणि त्यांनी त्याचा नंबर पण दिला होता. मी त्याला फोन केला, त्यांनी बरीचशी मला माहिती दिली आणि ती पण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर आणि ही जी कथा झालेली आहे त्याचं जे वर्णन आपण जातक कथेमध्ये आणि त्रिपिटकमध्ये वाचतो आहे, तो जो एरिया आहे वैशाली पासूनचा श्रावस्ती पर्यंतचा जो एरिया आहे, तो जो प्रवास बुद्धांनी केला असेल त्यामध्येच ही घटना कुठेतरी घडलेली आहे. तो उल्लेख नाही आहे कुठे नेमकं, पण आपल्याला शांजांगच्या डायरीमधून आपल्याला त्या जागेचं महत्व कळतं. शांजांगच्या डायरीमध्ये पण हे नमूद केलेलं आहे. कुसिनाराचा जो एरिया आहे त्यामध्ये भगवान बुद्ध आनंदला म्हणतात की आनंद हा जो प्रदेश आहे हा खूप प्रचलित प्रदेश आहे. दूरदूरच्या लोकांना या प्रदेशाबद्दल माहिती आहे आणि मी या ठिकाणी 7 वेळा जन्म घेतलेला ऍज अ बोधिसत्व म्हणून, आणि 6दा मी या ठिकाणी मृत्यूला प्राप्त झालेला आहो. अशी ही जागा आहे आणि त्यामध्ये उल्लेख आहे की भगवान बुद्ध बोधिसत्व असताना तितीर म्हणून तिकडे जन्माला आले होते, वानर म्हणून जन्माला आले होते, हरिण म्हणून जन्माला आले होते आणि एक राजा म्हणून, कुश राजा म्हणून. तर आजही त्या ठिकाणी कुशनगर म्हणून गाव आहे. त्याचं आता नाव कुशी, म्हणजे आता माहिती नाही कुशीनगर म्हणू शकतो की तेवढं रेफरन्स आपल्याला मिळत नाही, पण कुशनगर एक गाव तिथे अजूनही आहे. तर अशी मला माहिती तिकडून मिळाली. जातक कथेचं जो इम्पॉर्टन्स आपल्याला विनयपिटक होताना जातक कथेचा जो इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला कळतं की कसं बोधिसत्वांनी ज्ञान संपयुक्त चित्ताने जन्म घेऊन त्यांचा तो अनुभव, त्या जन्माचा अनुभव त्यांनी या जन्मामध्ये बुद्ध बनल्यानंतर विनयपिटक बनवून सर्वांना निब्बाणाचा रस्ता कसा मोकळा करून दिलाय. इतकी त्यांची करुणा, आपण बुद्धांना म्हणतो ना की किती करुणामय, आपल्याला या जातक मधून पण त्यांची करुणा दिसून येईल. आणि काही काही प्रसंग असे आहेत इथे की बुद्धांनी जरी हे नियम स्ट्रिक्टली बनवलेले आहेत पण त्यामागे त्यांची करुणा इतकी दिसतं आपल्याला की बुद्धांना करुणामय अशीच नाही म्हणत ना,
ती पण करुणा आपल्याला दिसून पडते इथे. तर आपण सरळ आता कथेवरती जाऊ. आणि मी पहिल्यांदाच ही कथा बोलतो आहे. याआधी मी बॅक स्टेजमध्येच काम केलेलं आहे, त्यामुळे मला सवय पण नाहीये. पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार. थँक्यू. तर ही जातक कथा तितिर जातक वंदना म्हणून आपल्याला खुद्दक निकायामध्ये ही कथा सापडते. तर ही कथा जेव्हा सारिपुत्त थेरांना एक रात्री बिना सेनासन मिळून त्यांनी ती रात्र एका झाडाखाली घालवली, त्या संदर्भात ही गोष्ट आहे. आणि एवढे मोठे ज्येष्ठ भिक्खू आपल्या संघात आणि त्यांना अशा प्रकारे वागणूक मिळाली, यावरून जो नियम बनलेला आहे त्यावरती ही आधारित गोष्ट आहे. आणि त्याचं रेफरन्स बुद्धांनी त्यांच्या जन्माच्या बोधिसत्व जन्माच्या रेफरन्स घेऊन त्यांनी हे नियम बनवलेले आहेत. तर त्यामध्ये पशु पक्षी कसे राहत होते, ते कसे राहत होते, आपसामध्ये कसं त्यांनी राहिलं, त्या बेसवरती या भिक्खूंना सांगून नियम बनवलेले आहेत. तर आपण मी पालीमध्ये वाचणार आणि ट्रान्सलेशन त्यासोबतच सांगत जाणार. ये उद्यम पचायंती ती इदं सत्ता सावत्ती गंचंतो सारिपुत्त थेरस सेनासन पटिवाहनम आरंभ कथेसी. भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीला जात असतात तेव्हा सारिपुत्त थेराला एका रात्री बिछाणाशिवाय कसे बाहेर ठेवण्यात आले होते, म्हणजे प्रसंग बघा कशा प्रकारे घटना घडली आणि त्यांना बाहेर राहावं लागलं, त्याविषयीची ही गोष्ट आहे. अनाथ पिंडकेन ही विहारं कारयित्वा दूते पेसीते सत्ता राजगः निखम्मं वेसालिं पत्वा तत्तयताभिरन्तं विहरित्वा सावत्ती गमिस्सामी ती मग्ग पटिप्पज्जी. म्हणजे अनाथ पिंडकाने जो जेतवनला विहार बांधला आणि मग तशी माहिती पाठवली, तसा आमंत्रण पाठवलं दूत पाठवून राजगीरला. तेव्हा बुद्ध राजगीरला होते, त्यांनी आमंत्रण पाठवलं. तेव्हा शास्ता राजगीरावरून निघाले वैशालीला, आणि वैशालीला मन प्रसन्न होईपर्यंत, मन शांत छान वाटेपर्यंत ते वैशालीला थांबले. कसं आपण म्हणजे ही सिमलीज कशी आपण घेऊ की आपण कधी कधी एकांतामध्ये एखाद्या पार्क मध्ये जातो आणि आपल्याला खूप छान वाटतो तो पार्क, म्हणजे काही कारण नसताना आपण तिथे एक छान प्रेझेंट तिथे राहतो, खूप छान वाटतं असं. आणि मग थोडंसं मन भरल्यानंतर स्वतःच आनंद मनाने आपण मग आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे घेऊ. तसं भगवान बुद्धांनी वैशालीला, आणि वैशाली तर भगवान बुद्धांना यासाठीच खूप प्रिय होती ना की त्यांना वैशालीमध्ये खूप छान वाटायचं. तर त्यांनी ते मनसोक्त तिथे विहार केला आणि त्यानंतर मग ते श्रावस्तीच्या मार्गावर निघाले. तेच समयेन छब्ब गियानं अंतेवासिका पुरतो गंतवा. मग त्याच वेळेस जेव्हा हे श्रावस्तीला निघाले तर छबग्गियाचा जो ग्रुप होता त्यांच्यासोबत जे 1500 त्यांचे अनुयायी होते, म्हणजे त्यांच्या ग्रुप मधले, ते पुढे निघाले. थेरानं सेनासनेसु अग्गहिते स्वेव इदं सेनासं अम्हाकं उपजायस इदं आचर्यस इदं अम्हाकं मेव भविष्यति ती सेनासनानी पलिबुंधेतु. तर हे यांनी काय केलं, हे जे अंत्यवासिक जे होते, नवीन शामनेर जे झाले होते त्या ग्रुपमध्ये, त्यांनी पुढे जाऊन ज्या विहारामध्ये हे थांबणार होते तिथे जाऊन त्यांनी आधीच सगळे सेनासन हे माझ्या उपाध्यायाचे आहेत, हे माझ्या आचार्याचे म्हणून वाटणी करून घेतली. पच्छा आगता थेरा सेनासनानी न लभंती सारिपुत्त थेर सापी अंतेवासिका थेरस सेनासनं परियसंता न लभिंसू. मग मागून जे थेर आले त्यांना जागाच अवेलेबल नव्हती, म्हणजे नंतर आलेले जे थेर होते त्यांना बसायला, त्यांच्यासाठी सेनासन जागाच उरली नव्हती. तर थेरो सेनासन अलभंतो सत्तू सेनासनस्य अविदूरे एकस्मी रुक्ख मुले निसज्जायच चंकमेनच रत्तिविती नामेसी. तर
जागा अवेलेबल नसल्यामुळे सारीपुत्तांचे जे अनुयायी पण होते त्यांनी जाऊन विचारपूस केली की जागा रिकामी आहे की नाही, तरी पण त्यांना ती जागा मिळाली नाही. तर सारीपुत्त थेरो सेनासन अलबंतो, म्हणजे सारीपुत्ताला राहायला जागा न मिळाल्यामुळे अविदुरे एकस्मिन रुक्ख मुले, भगवान बुद्धांची कुटी होती त्याच्या जवळच्याच एका झाडाखाली त्यांनी रात्र काढण्याचा विचार केला. मग काय झालं, सत्ता पच्चू समये निखमित्वा उक्कासी थेरोपी उक्कासी, म्हणजे सत्ता पच्चू समये म्हणजे एकदम सकाळी सकाळी उषा काळ म्हणतो ना आपण, म्हणजे ती सकाळ कशी असते की उजेड पण निघाला नसतो आणि एकदम रात्र पण नसते. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की आपण जर आपण असा आपला हात बघितला तर आपल्या हातावरच्या रेषा अस्पष्ट दिसतात, क्लिअर पण दिसत नाही आणि एकदम दिसणार पण नाही असं पण नाही. तर ऍक्च्युली हीच वेळ असते आपण जेव्हा उपसोद घेतो ना, या वेळेस उपसोद घ्यायचं असते. तर ती वेळ आहे पच्चू समय. तर अशा वेळेस मध्ये बुद्ध बाहेर निघतात. तर त्यांना असं वाटतं की अरे इथं कुणीतरी आहे. तर मग ते थोडस साऊंड करतात गळ्यातून, उक्कासी उक्कासी म्हटलं त्याला, खोकल्ल्यासारखा आवाज करतात. तर त्यांचा तो आवाज ऐकून सारीपुत्त थेर पण रिस्पॉन्स करतात. बुद्ध म्हणतात, मग इथं किती किती मनातून बोलल्यासारखं फील होतं मला. ऍक्च्युली पालीमध्ये वाचताना होत नाही, पण प्रत्यक्ष त्यांना कसं फील होत असेल, कसे बुद्ध विचारत असतील, आपण तो एक रेफरन्स म्हणजे एक अनुभव करू शकतो आपण. को एस होती, कोण आहे, अहंग बनते सारीपुत्त होती, मी म्हणते सारीपुत्त आहो. सारीपुत्त इमाय वेला इदं की करोसी, सारीपुत्ता तू यावेळेस इथं काय करतो आहेस. सोतंग पवत्ती आरुचेसी, सारीपुत्त यावेळेस इथं काय करतो आहेस. सोतंग पवत्ती, सारीपुत्ताने जे घडलं ते आरुचेसी, ते सांगितलं. कारण बुद्ध विचारत आहेत ना, एक सत्य विचारत आहे. एक सत्य जेव्हा विचारतो तेव्हा सत्यच बाहेर येतो. त्याला आपण मॅन्युप्युलेट नाही करू शकत. की आपण म्हणतो ना की आता असं यावेळी असं वाटलं की अरे सारीपुत्तांनी काय कंप्लेंट केली का बुद्धांकडे, नाही, तसं नसतं. ते एक सत्य जेव्हा विचारतो तेव्हा सत्यच बाहेर येईल, त्याला ते फॅब्रिकेट नाही करू शकत. मग तेव्हा सारीपुत्त म्हणतात, जे जे घडलं ते सांगतात. सारीपुत्ताचे बोलणे ऐकून इदानी ताव मयी जिवंत येव भिक्खू अय्यमय्य अगारवा अपतिस्सा विहरंती परिनिभूते की न खो करिसत्ती. त्यांना बुद्धांना असं म्हणतात की मी जिवंत असताना हे भिक्षू एकमेकांचा मान ठेवत नाही, एकमेकांना टाकून दिल्यासारखे वागतात. माझ्या परिनिब्बाणानंतर काय होईल, काय करतील हे लोक. त्यांना एकदम हे झालं की अरे सारीपुत्त थेरांसोबत असं होऊ शकतं. तू आख्यात केलेला धम्मविनय मध्ये पवचित झालेले हे भिक्खू लोक आहेत, हे आता असे करत आहेत, तर मी गेल्यानंतर कसं करणार, असं त्यांच्यामध्ये विचार येतो. आणि आवज्जेन तंस धम्म संवेग उत्पादी, आणि त्यांच्यामध्ये तो धम्म संवेग उत्पन्न होतो. आणि ते मग सकाळी सगळ्या भिक्खूंना बोलवतात. तर ते वाक्य कसं आहे, सोपभाताय रत्तिया भिक्खू संघ सन्निपाता पेतवा भिक्खू पुच्छिंग. पहाट उजाडल्यावर, बघा इथे पहाट शब्द आलेला आहे. पहाट वेगळी आहे आणि उषाकाळ वेगळा आहे. पहाट उजाडल्यावर त्यांनी भिक्खू संघाला एकत्र बोलावून भिक्षूंना विचारले, सच्चंकिर भिक्कवे, हे खरं का भिक्षूंनो, हे जे घडलं हे खरं आहे का. तर छब्बगिया भिक्खू पुरतो पुरतो गंतवा थेरानंग भिक्खूनंग सेनासनंग पटिबाहंती. छबग्गी भिक्खू यांनी थेरांची निजण्या बसण्याची जागा पुढे पुढे येऊन आपल्या ताब्यात घेतली. तर ही गोष्ट खरी आहे का. सच्च भगवाती, खरं आहे भगवान, खरं पण बोलतात. म्हणजे जे खरं आहे ते बोलतात. म्हणजे ही बघा, धम्मात जरी आपण एखादी गोष्ट चुकीची झाली असेल, पण जेव्हा सत्य येतो तेव्हा बघा कसं कसं बाहेर सत्यच बाहेर निघतं ना. हो भगवान, झालं आमच्या हातून असं. तर भगवंतांनी हे म्हटलंच आहे ना की चूक होणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे, ती होईलच, पण माझी चूक झाली आहे हे कबूल करणं म्हणजे तुम्ही माझे श्रावक आहात, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे.
त्यांच्या त्रिपिटकमध्ये आपल्याला याचा उल्लेख मिळतो. ततो छब्बगीय गर हित्वा धम्मिंग कथं कत्वा भिक्खू आमंतेसी. मग त्या 6 जणांच्या या कृत्यांना दूषण देऊन, म्हणजे नाही हे बरोबर नाहीये, तर भगवान बुद्धांनी भिक्षूंना उद्देशून म्हटले, कोनुखो भिक्खवे. भिक्षूंनो, त्यांना विचारलं प्रश्न. इथे आपण एक गोष्ट बघू, काही पण घडलं तरी बुद्ध त्यावरती एकदम बोलत नाही. त्यांच्या चित्त आधी प्रश्न देऊन त्यांच्या कृतीला परत रिपीट करवतात त्यांच्या चित्तामध्ये. कोण खो भिक्कवे अग्गासनं अग्गोदकं अग्गम पिठं अर्हती ती. आधी विचारतात की भिक्षूंनो मला सांगा, प्रथम आसन, प्रथम पाणी, प्रथम जेवण कुणाला मिळणं योग्य आहे. मग त्यांचं माइंड सुरू होतं ना, कुणाला मिळणं योग्य आहे. अशा प्रकारे त्यांचं माइंड ते कल्टिवेट करतात. याचंच उदाहरण आपल्याला सामयपाल सुक्तामध्ये पण मिळतं. जेव्हा अजातशत्रू भगवान बुद्धांना जातो ना, की भगवान बुद्ध मला असं असं सांगा, तर भगवान बुद्ध त्याला काय म्हणतात, आधी बरं तू हे प्रश्न घेऊन अजून पुन्हा कुणाकडे गेला होता. त्यांना त्या सिच्युएशन मध्ये नेतात, त्यांना सांगतात. मग तो अजातशत्रू सांगतो की मी याच्याकडे गेलो होतो, त्यांनी हे उत्तर दिलं, त्याच्याकडे गेलो हे उत्तर दिलं. ते सगळं त्याच्या माइंडमध्ये आणतात आणि मग त्याला दिसण्यात देतात. तर तसंच इथे पण आपल्याला हे येतं की अरे तुम्ही अशी ऍक्शन केली, पण मग कशासाठी केलं तुम्हाला माहिती आहे का. कुणाला योग्य प्रथम आहार द्यायला पाहिजे, कुणाला आसन द्यायला पाहिजे, त्यांच्याकडून ते वधवून घेतात आणि ते मग तसे बोलतात पण मग ना. तर भिक्खूंनो, प्रथम आसन, प्रथम पाणी, प्रथम जेवण कुणाला मिळणं योग्य आहे. एकच्चे खत्तीय कुला पब्बजितो ती आहोसी. मग कोणी म्हणतात की खत्तीय कुल म्हणजे जे क्षत्रिय आहेत, जे ज्यांनी पवजित झालेले आहेत त्यांना मिळाला पाहिजे. मग दुसरे कोणी म्हणतात की ब्राह्मण कुलातले जे आहेत आणि जे पवजित झालेले आहेत त्यांना मिळाला पाहिजे. तिसरे कोणी म्हणतात की नाही, गहपती आहेत त्यांना मिळाला पाहिजे. जे गहपती होते आणि आता पवजित झाले त्यांना मिळाला पाहिजे. म्हणजे हे गृहस्थ जीवनातून पवजित झालेल्या बद्दलच ते बोलून तसे सांगत असतात. अपरे विनय धरो धम्म कथिको पठमस्थ झानस्स लाभी द्वितीयस्थ तृतीयस्थ चतुर्थस्थ झानस्स लाभी. मग काही लोक म्हणतात की जे विनयधर आहेत, मग आता ते पूर्ण भिक्खू संघामध्ये आलेत, भिक्खू संघाच्या स्टेजमध्ये सांगून राहिलेत. आधी गृहस्थामधून कसे कसे कोणकोणत्या स्टेजचे लोक पवजित झाले त्याच्यावरती बोलले. मग आता ते कॉन्सन्ट्रेट झाले की संघामध्ये जे मोठे आहेत, म्हणजे ज्यांना जे विनयधर आहेत, धम्मकथिक आहेत, पठमस्थ झान लाभ ज्यांना झालेला आहे, द्वितीय लाभ त्यांना झालेला आहे, तृतीय लाभ झालेला आहे, चतुर्थ लाभ झालेला आहे, अशांना मिळायला पाहिजे असे ते म्हणतात. मग काही म्हणतात की स्वतःपन्न झालेले, सर्दागामी झालेले, अनागामी झालेले, अरहंत झालेले असे म्हणतात. काही म्हणतात ते ज्यांना तेविजा प्राप्त आहे त्यांना मिळायला पाहिजे, ज्यांना छळभिन्या प्राप्त आहेत त्यांना मिळायला पाहिजे. तर अशा प्रकारे ते त्यांच्या संय्येने ते बोलत असतात. म्हणजे प्रत्येकांची सह्या यांना मिळायला पाहिजे, यांना मिळायला पाहिजे असं करून ते बोलत असतात. एवं तेही भिक्खुही अत्तनो रुची वसेन अग्गासना दिरहान कथित काले. याप्रमाणे अग्र आसन मिळण्याबद्दल त्या भिक्खूंनी आपल्या इच्छेने मनात जे जे येईल ते बोलले. मग त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, सत्ता आह. बुद्ध म्हणाले, न भिक्कवे मयंग सासने अग्गासना दिनी पत्वा खत्तीय कुला पब्बजितो पमानम. न ब्राह्मण कुला पब्बजितो, न गहपती कुला पब्बजितो, न विनयधरो, न सुत्तंकिको, न अभिधम्मिको, न पठम झानादी लाभिनो, न सोतापन्नादोय पमान. हे नाही प्रमाण. यांना प्रथम आसन मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी हे सगळे प्राप्त करणाऱ्यांचं प्रमाण नाही आहे. हे प्राप्त झालेल्यांना प्रथम आसन, प्रथम जेवण, प्रथम आदर हे नाही आहे. अतको भिक्कवे, पण भिक्षूंनो, इमस्मिंग शासने यथा उड्डं अभिवादं पच्चुट्ठानं अंजली कम्म सामीची कम्म कातब अग्गासनं अग्गोदकं अंगपिंडो लब्बतो इदमेथ पमान. तर या माझ्या शासनात जो वृद्ध असेल, या माझ्या शासनात म्हणजे पवजित झाल्यानंतर, वृद्ध म्हणजे आपण ओल्ड एज
म्हातारे लोक नाही, वय आणि वृद्ध म्हणजे ज्यांनी पवजित जे झाले होते आधी आधी जे पवजले तो त्यांचा बर्थ डेट पकडतात, इयर पकडतात. तिथून जो ज्येष्ठ झालेला आहे म्हणजे त्यांच्या शासनामध्ये तो ज्येष्ठ झालेला आहे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे, मैत्री भावनेने राहिले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना आधी उत्तम आसन, आधी पाणी, आधी जेवण प्राप्त व्हायला पाहिजे. तस्मा वड्ड तरो भिक्खू एतेसन अनुच्छ विक्को. अशा प्रकारे ज्येष्ठ भिक्खूंचे त्यांच्या इच्छेप्रमाणे व्हायला हवे. इतकोपन भिक्कवे सारी पुत्तो मयंग अग्ग सावको अनुधम्म चक्क पवत्तको. तर भिक्षूंनो, हा सारीपुत्त जो आहे माझा अग्रशावक असून धम्मचक्राला पुढे नेणारा आहे. बघा इथे काय शब्द आलाय, अनुधम्म चक्क पवत्तको. धम्मचक्क पवत्तन कुणी केलं? बुद्धांनी केलं. आणि त्याला पुढे नेण्याचं काम कुणी केलं? सारीपुत्त करतो आहे. असा माझा हा सावक आहे. बाबासाहेबांनी पण केलं ना, काळा 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 काळीने बघा कसं होतं. तो बाबासाहेबांचं अनुधम्म चक्क पवत्तन आहे, ते पण आहे. जसे बुद्धांच्या वेळेस सारीपुत्त थेर होते, या काळामध्ये आपले बाबासाहेब आहेत. ममानंतर सेनासनं लद्दुम अहराती. माझ्यानंतर शयनासन वगैरे त्यांना मिळणं उचित आहे. सु इमंग रत्ती सेनासनं अलभंतो रख्ख मुले वितीनामेसी. त्या रात्री निजा बसायला न मिळाल्यामुळे सारी रात्र त्यांनी झाडाखाली काढली. की तुम्हाला माहित आहे का भिक्खूंनो, असं असं ते तिथे म्हणतात भिक्खूंना. तुम्हे इदाने व एवं अगारवा अपतिस्सा गच्छन्ते गच्छन्त काले किंती कत्वा विहरिस्स थाती. तुम्ही आताच असे अनादर आणि टाकाऊपणे वागता तर पुढे कसे वागाल, असं त्यांना म्हणतात ते. असं नेसंग ओवाद दानथाय. मग त्यांना उपदेश देते म्हणतात. असं म्हटल्यानंतर मग त्यांना उपदेश देतात. म्हणजे आता त्यांचं पूर्ण माइंड त्यांनी केलेल्या कृत्यामध्ये आणतात की अरे आपण असं असं केलंय, असं असं केलंय. मग कारण सांगताना त्यांना माहीत हवं मी काय केलं, कारण वेळ गेलेला असतो ना. त्यांनी ऍक्शन केव्हा तरी घेतली असते, मग रात्र झोपल्यानंतर आपल्या आरामात त्यांच्या त्यांच्या स्वभावाने ते सगळे विसरून जातात. पण जेव्हा बुद्ध मांडतात तर हे पूर्ण रिपीट त्यांच्या माइंडमध्ये करवतात. त्यानंतर मग त्यांनी म्हटलं पुब्बे भिक्कवे तिरच्छान गतापी. मग त्यांना उपदेश केला की पुब्बे भिक्कवे तिरच्छान गतापी न खोपनेतं अम्माकन पतिरूपम. पूर्वी पशु पक्षी देखील अशा तऱ्हेच्या विचाराला पोहोचले होते. म्हणजे पशु पक्षी सुद्धा तुम्ही हा जो विचार करता आहात, जे तुम्ही वागले आहात, असे त्यावेळेस पण पशु पक्षी वागायचे. म्हणजे त्यांना किती प्रेमाने सांगितलं की अरे तुम्ही जनावरांसारखं करता आहात. असं झालं ते. म्हणजे अशी सुरुवात केली. पण ते जनावर एकमेकांशी आदर न बाळगता ते राहत होते. त्यांना कळलं की हे योग्य नाही आहे. पशु पक्ष्यांना कळलं की हे योग्य नाही आहे. तर आपण कसं राहायला पाहिजे. अम्भेसु महल्लक तरंग जानित्वा तस्स अभिवादना दिनी करी सामाती साधुकं विमर्शित्वा. आपल्या सर्वात ज्येष्ठ कोण आहे ते ठरवून त्याला सर्व प्रकारे मान देण्याचा निर्णय घेतला. पशु पक्ष्यांनी बघा हा विचार केला त्यावेळेस हा विचार केला की अरे आपण हे असं आपसामध्ये असं राहतो ना, कुणाचं ऐकत नाही, आपल्या मनाचं करतो. त्यांना हे कळलं की हे योग्य नाही आहे, म्हणून आपण काहीतरी याचा निर्णय काढायला पाहिजे, कारण ही वागणं त्रासदायक होतं आपल्याला, असं त्यांना वाटलं त्यावेळेस. अय नो महल्लकोती यत्वा तस्स अभिवादना दिनी कत्वा देव पथंग पुरयानाना गताती. आणि मग त्यांनी जे ठरवलं की आपल्यामध्ये जो मोठा आहे त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर ते तशी त्याला मान देऊ लागले. आणि मान दिल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर ते देवलोकी पोहोचले. त्यांचा जन्म देवलोकात झाला. म्हणजे या धम्माला बघा, म्हणजे मोठ्यांचं मान देणं असं जेव्हा माणूस वागतो त्याची पण किती पुण्यकर्म असतात. त्या पुण्यकर्माने आपण देवलोकात जातो. पण हे लौकिक मधलं सांगितलं बुद्धांनी त्यावेळेस, लौकिक मधलं सांगितलं. म्हणजे असं वागल्याने पण देवलोकात आपण जाऊ शकतो. आणि मग त्यांनी पूर्वकथा सांगितली त्यांच्या जन्मातली. जातक, जे आपण आता जातक कथा म्हणतोय ना,
ती जातक कथा म्हणजे इथून इथून ऍक्च्युली सुरू झालेली आहे ती. तर ती कथा अशी आहे की अतिते हिमवंतं पदेसे एक महानिग्रोधं उपनिस्साय तयो सहाया विहरिसु तित्तीर मक्कटो हत्तीती. पूर्वी हिमालयाजवळ एका विशाल वडाच्या आश्रयाने 3 सोबती राहत. तित्तीर पक्षी, माकड आणि हत्ती असे 3 पक्षी तिथे राहत होते. 3 जनावर तिथे राहत होते, पक्षी, माकड आणि हत्ती. तितीर पक्षी ते अय्यमय्य अगारवा अपतिस्सा असभाग उत्तीनो अहेसु. पुढे ते एकमेकांशी आदराने वागेनात, एकमेकांना मान देईनात, एकोप्याने नाही राहायचे, ते म्हणजे मिळून मिसळून नाही राहायचे. अथ नेसं एतदहोसी न युक्तं अम्हाकं एवं विहरी तू. पुढे त्यांच्या मनात असा विचार आला की आपण असं राहणे ते योग्य नाही. यंग नुनमयं यो न महलक्क तरो तस्स अभिवादन आदिनी करून विहरे यामाती. आपल्यापैकी जो कोणी सर्वात वृद्ध असेल त्याला अभिवादन करून त्याचा सन्मान करून राहावं असं त्यांना वाटलं त्यावेळेस. कोपण नो महलक्क तरोती चित्तेता. पण आपल्यापैकी सर्वात वृद्ध कोण असा विचार त्यांच्या मनात आला. बघा त्या पक्ष्यांच्या पण मनात कसं विचार आला की मग आपण कसं ठरवायचं की आपल्यामध्ये कोण ज्येष्ठ आहे. एक दिवसं अत्येसो उपायो. त्यांना उपाय पण सापडला. तयोपी जना निग्रोध मुले निषिदित्वा. म्हणजे त्यांनी असं ठरवून काय केलं, तित्तिरोच मक्कटोच हत्ती पुचिंसी. त्यांनी तित्तिरच आणि मक्कटो म्हणजे तितीर आणि मक्कट, तितीर माकड आणि हत्तीला म्हणाले, समहत्तीत्व इमंग निग्रोध रुक्क कि वप्पमान कालतो पठ्ठाय जानासी ती. मित्रा, तू या वडाच्या झाडाला केव्हापासून ओळखतोस. ते वडाच्या झाडाखाली राहत होते ना. त्यांना म्हणजे तितीर पक्षी आणि माकड हत्तीला विचारतात, मित्रा हत्ती, तू या वडाच्या झाडाला केव्हापासून ओळखतोस. सो आहं सम्मा अहं तरुण पोतकाले इमंग निग्रोध गच्छं अंतर सत्तीसु कत्वा गच्छामी. हत्ती म्हणाला, ओ आहं सम्मा इथे बघा सम्मा शब्द आलाय, म्हणजे मी ओळखतो, चांगल्याने ओळखतो. हे झाड अगदी एवढंस होतं तेव्हा ते ओलांडून मी सहज जात असे. म्हणजे अवतरित्वा ठितकालेच पनमे एतस्स अग्ग शाखा नाभी घटेती. काय व्हायचं, त्यावेळी त्याची सर्वात जी उंच डहाळी होती, वरचं टोक होतं, ते माझ्या पोटाला स्पर्श करायचं, बेंबीला स्पर्श करायचं. म्हणजे हत्ती वरून जायचं ना, तर त्याचा बेंबीला तो वरचा टोक टच करायचा. म्हणजे त्याच्या हाईट वरून त्यांनी निष्कर्ष काढला की हा झाड एवढा होता तेव्हापासूनचा हत्ती त्याला ओळखतो. मग एवाहं इमंग गच्छ कालतो पठ्ठाय जानामी. तेव्हापासून हे झाड मला माहित आहे. पुन्हा उभेपी जनापुरीस नये नेव मक्कटक उच्चसी. मग पुन्हा हाच प्रश्न त्यांनी दुसऱ्याला विचारलं. हत्ती आणि तितिराने मग माकडाला विचारला हा प्रश्न. सो अह सम्मा मक्कट छापको समानो भूमियं निषिदित्वा गिवं अनुक्षिपी त्वाव इमस्स निग्रोध पोतकस्स अंगुरे खादामी. तर वानर काय म्हणाला की मी पण छान ओळखतो. अहं सम्मा, तेव्हा हे झाडणं अगदी लहान रोपटं होतं म्हणे, म्हणजे अंकुरे खादामी, अंकुर निघालं होतं म्हणे. त्याची कोवळी लुसलुशीत पाने मी जमिनीवर बसल्या बसल्या खात असे. म्हणजे त्यांनी त्याचा हाईटच्या हिशोबाने सांगितलं की मी माकड आहे आणि तू जमिनीवर बसलेला आहे, तर त्या हाईटनी मी वरचं टोक खायचं. म्हणजे त्याच्यावरून पण त्यांची हाईट कळली की तो झाड किती मोठा असेल जेव्हापासून हा माकड ओळखतो. एवाहं इमं खुद्दक कालो पठ्ठाय जानामी ती. तेव्हा मी याला तेवढा लहान होतो तेव्हापासूनचा ओळखतो. अथ इतरी उभोपी पुरीम नये नव तत्तिर पुच्छिसु. मग हाच प्रश्न त्यांनी तितिरास विचारला. सो आहं, मग तितीर काय म्हणतो, सो आह सम्मा उब्बे असुकम्स्मिंग नाम ठाणे महानिग्रोध रुक्को अहोसी. तेव्हा तितीर म्हणाला, मला चांगल्याने आठवते, पूर्वी दुसरीकडे एक वडाचं झाड होतं. अहं तस्स फलानी खादित्वा इमस्मी ठाणे वच्च पातेसी. तिथल्या झाडाचे मी ते फळ खाऊन या वच्च म्हणजे इथे विष्टा टॉयलेट, वच्च म्हणजे टॉयलेट सांगितलं त्यांनी, पातेसी म्हणजे सोडायचो. तर त्या ततो एस रुक्को जातो एवाहं इमंग अजात कालतो पठ्ठाय जानामी.
त्यातून हा वृक्षाचा जन्म झाला आहे, तेव्हापासून मी याला ओळखतो. तर सगळे ते हे ओळखतात की अरे हा तर आपण तर हा झाड एवढा होता तेव्हापासूनचा ओळखतो. माकड म्हणतो की हा झाड एवढा होता तेव्हापासून ओळखतो. पण तितीर म्हणतो तर हा तर झाड उगवलेलाच नव्हता तेव्हापासूनचा मी त्याला पाहतोय की ते माझ्या टॉयलेटनी ते उगवलेलं आहे. मी जिथे टॉयलेट करायचं त्या बिया तिथे सोडायचो तेव्हा तिथून ते झाड ओळखलं. तर तस्मा अहं तुम्हीही जातीया महल्ल कत्रोती, तेव्हा मी तुम्हाला तुमच्या दोघांहूनही मोठा आहे असं तितीर म्हणतो. एवं मुत्ते मुक्कटोच हत्तीच तितीर पंडित आहासू, असे बोलण्यानी माकड आणि हत्ती त्या तितीर पंडिताला म्हणाले, सम तो आम्ही महल्लक तरू, खरोखरच मित्रा तू आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेस. बघा किती लवकर एक्सेप्टन्स पण आहे ना. म्हणजे प्राण्यां म्हणजे वाचताना असं वाटतं की अरे किती लवकर त्यांनी एक्सेप्ट पण केली ही गोष्ट. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट एक्सेप्ट करणं, म्हणजे कुणाच्याही मनामध्ये एखादी गोष्ट एक्सेप्ट करणं, त्याच्या आधीची स्टेज कशी असते की त्यावरती त्यांचा तोडगा पण निघालेला असतो. त्यांची इच्छा असते ते करण्याची आणि त्यांच्यासमोर अशी घटना घडते आणि त्यांच्यामध्ये तशी घटना घडल्यावर ते लवकर एक्सेप्ट पण करतात ती गोष्ट. तर हे रिलेटेड आहेत. हा जो स्वभाव आहे ना रिलेटेड आहे. त्यांच्या मनात तसं येईल तेव्हाच ते एक्सेप्ट करतील. असं असं ते आपल्याला बघायला पाहिजे. इथो पट्टाय मयंक तव सत्कार गुरुकार मानन वंदन पूजनानी चेव अभिवादन पच्चुठ्ठाना अंजली कम्म सामिच कम्मानी च करिसाम ओवादेच ते ठस्साम. आतापासून आम्ही तुझा सत्कार करू, मोठ्या प्रमाणे मान देऊ, तुला वंदन करू, तू दिलेल्या उपदेशाप्रमाणे वागू. त्वंपन इत्तो पठ्ठाय अम्माकन ओवाद अनुशासनी दे ददेयासी ती, तूच आता आम्हाला हिताचा मार्ग दाखव. ततो पठ्ठाय तित्तिरो तेसंग ओवाद अदासी, त्यानंतर तो तितीर पक्षी त्यांना धर्मोपदेश देऊ लागला. मग तितीर पक्षांनी त्यांना धर्मोपदेश दिला. सीलेसु प्रतिष्ठापेसी संयपी सिलानी समाधी, सील मध्ये त्यांना प्रतिष्ठित करू लागला आणि स्वतः पण त्यांनी शील पाडली. ते तयोपी जना पंचसु सिलेसु प्रतिष्ठाय अय्यमय्य सगारवा सप्पतिस्सा सभाग उत्तीर्ण हुत्वा जीवित परियोसाने देवलोक परायणास आहेसु. याप्रमाणे ते तिघही पंचशिलात प्रतिष्ठित झाले आणि एकमेकांशी आदर सत्काराने आपलेपणासारख्या वृत्तीचे होऊन त्यांनी आपले आयुष्य पूर्ण केले आणि मेल्यावर ते देवलोकी गेले. तेसंग तिन्नंग समाधानम तित्तिर्य ब्रह्मचर्य नाम अहोसी. तर या तिघांचा जो समजूतदारपणा होता त्याला तित्तिर्य ब्रह्मचर्य असे म्हणतात, असं यात उल्लेख केलेला आहे. तेही नाम भिक्कवे तिरच्छान गता अय्यमय्य सगारवा सप्पतिस्सा विहरिंसु. भिक्षुंनो, मग भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात, भिक्षुंनो तेही नाम, ते तिरच्छान योनीतले प्राणी तिरच्छान गता, तरीही ते एकमेकांशी आदराने एकमेकांचा गौरव करून मिळून मिसळून राहत होते. तुम्हे एवं स्वाख्याते धम्म विनये पबज्जित्वा कस्मा अय्यमय्य अगारवा अपतिस्सा विहरत. ते प्राणी तसे राहत होते आणि तुम्ही सुआख्यात केलेल्या धम्मविनयात पवज्जित होऊन एकमेकांचा अनादर करता एकमेकांना टाकून दिल्यासारखे राहतात. अनुजानामी भिक्कवे इतो पठ्ठाय तुम्हाकं यथा वुड्ड अभिवादनं पच्चुत्थान अंजली कम्म सामिची कम्म युथावड्ड अग्गासनं अग्गोदकं अग्गपिंडं. तर हे जाणून घ्या भिक्खूंनो, म्हणजे सरळ इन्स्ट्रक्शन देतात, स्ट्रिक्टली सांगतात त्यांना की आतापासून तुम्ही ज्येष्ठांना अभिवादन करणं, मोठ्याला पाहून उभं राहणं, हात जोडणं, मित्रतापूर्वक राहणं, प्रथम आसन देणं, प्रथम पाणी देणं, प्रथम वाढणं, या गोष्टी कराव्यात अशी मी तुम्हाला आज्ञा करतो, असं भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात. न इतो पठ्ठाय नवक तरेन उड्डतरो सेनासने न पटिबाही तब्बो. यापुढे नवीन भिक्षू, म्हणजे इथे एक शब्द आलेला नवक तरेनं, आपण याचं विश्लेषण बघू नंतर पुढे काय आहे नवक तरेनं. तर असं त्यांना सांगतात की यापुढे तुम्ही मोठ्यांचं मान द्यायला पाहिजे. यो पटिबाह्य आपत्ती दुःख, आणि जो असं करणार नाही त्याला
आपत्ती दुःखट होईल, असे जो करील त्याला दुःखट होईल. एवं सत्ता इमं धम्म देसनं आहिरित्वा अभिसंबुद्ध हुत्वा एमं गातमाह. मग अशा प्रकारे भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला आणि अभिसंबुद्ध होऊन ही गाथा म्हटली. अभिसंबुद्ध होऊन ही गाथा म्हटली. अभिसंबुद्ध होऊन म्हणजे काय आपण हेही बघू पुढे. म्हणजे धर्मोपदेश पण केला, पण अभिसंबुद्ध होऊन ही गाथा म्हटली. यावरती मी थोडं बघितलं, आपण ती पण नंतर शेअर करू आपण झाल्यानंतर. आणि मग ती गाथा कोणती आहे? ये वड्डम पचायंती नरा धम्मस्स कोविदा दिठ्ठेव धम्मे पासंसा संपरायेच सुगती. जे वृद्धांना ज्येष्ठांना आदर करणे या धम्माचे जाणकार आहेत. कोविदो म्हणजे जाणकार, पंडित पण म्हटलंय. तर त्यांची कुशलचर्या दिठ्ठेव धम्मे, त्यांची कुशलचर्या प्रशंसनीय आहे. दिठ्ठेवचं म्हणजे आपण जर म्हटलं की दिठ्ठेवला कसं आपण हे करू, तर दिसणं म्हणजे चर्या जी आहे, जी चर्या दिसते आपल्याला, त्याला म्हणजे एखादा व्यक्ती वागतो, अरे हा किती छान वागतो, याची चर्या किती छान आहे, ते दिसणं धम्माच्या हिशोबाने तो जो वागतो ते दिसणं म्हणजे दिठ्ठेव धम्मे पासंसा, तो व्यक्ती प्रशंसनीय आहे. संपरायच सुगती ती, आणि असे व्यक्ती मृत्यूनंतर म्हणजे जीवन संपल्यानंतर, संपराये जीवन संपल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर ते परलोकात सुगतीमध्ये उत्पन्न होतात. तर अशी ही गाथा बुद्धांनी सांगितली. आणि मग शेवटी त्याचं संबोधन करताना म्हटलं की त्यावेळचा हत्ती म्हणजे हा मोगलान, आणि त्यावेळचा माकड म्हणजे सारीपुत्त, आणि तितीर पक्षी म्हणजे मी स्वतः, असं करून या कथेचं संबोधन करतात. तर ही अशी कथा आहे. आपल्याला याच्यातून बरंचसं काही समजलंच असेल. माझ्या या सांगण्यामध्ये थोडं मागे पुढे झालं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण आता हे जे काही काही शब्द याच्यामध्ये आलेले आहेत, आपण त्याबद्दल थोडं बघू. आपण बघा, इथे एक शब्द आलेला आहे, इतो पठ्ठाय मयंग तव सत्कार गुरुकार मान न वंदन पूजनामी चेव अभिवादन पट्टुच्चाना अंजली कम्मसामी चिकम करिसाम ओवादेच ठसाम. हे वाक्य आपलं गाथा याच्यामध्ये आलं आहे. तर त्याचं तीच मी उचललेली आहे की तो शब्द आलेला आहे, आतापासून आम्ही तुझा सत्कार करू, मोठ्या प्रमाणे मान देऊ, तुला वंदन करू, तू दिलेल्या उपदेशाप्रमाणे वागू. हे कोण म्हणतात? ते तीन तितीर जातक, हत्ती आणि माकड, हे एकमेकांमध्ये असे बोललेले आहेत. तर हे काय आहे? हे नवक तऱ्हेनं त्यावेळचं नवक तऱ्हेनं म्हणजे जे सांगितलंय की ह्या 9 प्रकारे. कोणते 9 प्रकार? सत्कार करणे, गौरवपूर्वक आदर करणे, मोठ्यांना मान देणे, वंदन करणे, पूजन करणे, अभिवादन करणे, उठून मान देणे, अंजली करणे, स्वागत करणे, असे 9 नवक तऱ्हेनं सांगितलेले आहे यावेळेस. आता हे नवक तऱ्हेनं जे आहे याचा रेफरन्स आपल्याला दुसऱ्या विनयपिटकच्या नियमामध्ये पण मिळतं. त्यावेळेस पण हे छवग्य भिक्खू असेच वागलेले राहतात. आता यामध्ये आपण एक गोष्ट बघायला पाहिजे की जेव्हा या धर्तीवरती बुद्ध उत्पन्न झाले नव्हते तेव्हा लोक कसे राहायचे? तेव्हा कुशल अकुशल लोकांना नाही माहिती होतं त्यावेळेस. बस ज्यांच्या मनात जसं येतं तसं तर राहायचं, आणि त्यांना हेही नाही कळायचं की हे योग्य आहे की अयोग्य आहे. त्यांना वाटायचं की हे योग्यच आहे, मी जसं वागतं तसंच. ही तेव्हाची संज्ञा होती बुद्ध यायच्या आधी. बुद्धांचा जन्मच यासाठी झालेला आहे की कुशल अकुशल ओळखून आपण कसं निब्बाणाकडे जाऊ शकतो, यासाठीच बुद्धांचा जन्म झालेला आहे. ते उत्पन्न यासाठीच झालेले आहे. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये हे बघू की ते नवक तऱ्हेनं काय होतं त्यावेळेस. म्हणजे छवग्य भिक्खू कसे वागायचे, म्हणजे आपण छवग्य भिक्खूच म्हणून नाही, तो ग्रुप जरी आपण त्या याच्याने म्हणतो आहे, पण आपण एरवी पण लोक कसे वागतात आपण त्या हिशोबाने पण रेफरन्स आपण छबग्यांचं घेऊ इथे. तर ते कसे आमिष हेतू, त्यांच्या मनामध्ये कसं राहायचं, जे छवग्य भिक्खू दुसऱ्या भिक्खूंना कसे बघायचे, जे
मोठे थेर आहेत, त्यांच्याबद्दल ते कसे बघायचे, तो वाक्य बघा कसं आलेलं आहे. न इतो पठ्ठायच नवकतरेन उड्डतरो सेनासनेन पटिबाहितभो. तर हे त्यावेळेचं आमिष हेतूनी ते छबग्गे भिक्खू राहत होते. ते काय म्हणायचे दुसऱ्या भिक्खूंना, की हे जे भिक्खू आहेत ना, हे चिवर हेतू खूप लोभाचे आहे, पिंडपात हेतू खूप लोभाचे आहे, त्यांना ना आसन मिळायला पाहिजे म्हणून ते खूप लोभाचे आहे, त्यांना गिलान पच्चय भेसज्ज परिखार हेतू त्यांचा हाही हेतू आहे, सत्कार हेतू पण आहे, त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे असं पण त्यांचा हेतू असतो म्हणे. म्हणजे हे छबग्गे भिक्खू कुणाला सांगतायत, जे नवीन आहेत त्यांच्या ग्रुपमधले जे लोक म्हणजे अंतवासिक आहेत त्यांना हे अशा प्रकारे सांगायची त्यांची संज्ञा होती, त्यांची ही अधम्मिक संज्ञा होती, जे जे त्या नवीन भिक्षूंना हे सांगायचे की हे बघा हे धम्माचं काम आहे, हे धम्म म्हणजे मी चांगलं सांगतोय तुम्हाला, अशी अधम्मक संज्ञा ते धम्म संज्ञेनी सांगायचे. त्यामध्ये त्या हे सत्काराचे लोभी आहेत, गरुकार हेतू आहेत, म्हणजे खूप मोठं त्यांना गौरव पाहिजे, त्यांना मानन हेतू, त्यांना मान पाहिजे, वंदन हेतू हे लोक असे काम करतात, पूजन हेतू हे असे काम करतात. तर अशा प्रकारे हे लोक छबग्गे भिक्खू म्हणजे अशा वृत्तीचे लोक आपल्या हाताखालच्या लोकांना अशा प्रकारे समोरचे चांगल्या लोकांबद्दल सांगत असतात. तर या कम्माला आपण अधम्म कम्म संयी म्हणतो आपण. म्हणजे हे अधम्माचं काम हे खूप संयमाने सांगतात, म्हणजे खूप चांगलं काम आहे अशा प्रकारे ते सांगतात. तर पुढच्या स्लाइड मध्ये पण आपण बघू की त्यामध्ये क्लिअर केलेलं आहे, उपसंपन्न संघेन असंमत भिक्खूनो वादन कत्तू कामो. म्हणजे असे बोलायचे ते, म्हणजे हे कसे बोलायचे, अधम्म कम्मे धम्म कम्म संयी. म्हणजे बघा एखादा चोरी करतो आणि काय म्हणतो, मी माझ्या बॉस सोबत ना खूप प्रामाणिक आहे, म्हणजे चोर का काम कर रहा लेकिन ईमानदारी से कर रहा हूं. म्हणजे मॅच होत नाही ना, संज्ञा मॅच होत नाही ना, म्हणजे तुम्ही चोरी का काम करत आहात तुम्ही, आणि म्हणतात की बघा मी किती इमानदार आहो. तर याला म्हणतात अधम्म कम्मे धम्म कम्म संयी. पण तिसरं कसं आहे की अधम्म कम्मे अधम्म कम्म संयी. आता बघ मी चोरी केली आणि तिथे आपण म्हणतोय की धोका दिया, म्हणजे जसं आपण याचा उल्लेख तुम्हाला छानपैकी कुठे समजेल, आपल्याला बघा धम्मपद अठ्ठकथन तम्मद आठिक झाले एक कथा आहे, त्यामध्ये तो चोरांच्या गिरोहमध्ये सम्मिलित होतो, चोरांच्या गिरोहमध्ये सम्मिलित म्हणजे अधम्म काम, आणि त्याच्यामध्ये तो विश्वासघात करतो. म्हणजे अधम्म कम्मे अधम्म कम्म संयी, त्याची ती संज्ञा आहे, अधम्माचीच संज्ञा आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तो अधम्माचीच संज्ञा वापरतोय. आणि मधातलं जे अधम्म कम्मे वेमतिको जे आहे, तो अधम्माचे काम करतो आणि कन्फ्यूज असतो की अरे हे चांगलं आहे की चांगलं नाही आहे, त्याला ते समजतच नाही. तर अशा 3 प्रकारची संज्ञा आपल्याला या नवकतरेनमध्ये या भिक्खूंच्या बद्दल सांगण्यात आलेली आहे. की असे, आता भिक्खूंचं सोडा, माणसं पण व्यवहारामध्ये पण असे खूप वागतात ना, म्हणजे त्यांना कळतच नाही की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, बस ते वागतात. असंच वागणं बुद्धांच्या आधी उत्पन्न व्हायच्या आधी लोकांची अशीच प्रकारची संज्ञा होती, म्हणून बुद्ध उत्पन्न झाले आणि त्यांनी हे सगळं क्लिअर केलं की काय धम्म आहे ना काय अधम्म आहे या प्रकारे. तर हे असं वागणं म्हणजे आपत्ती दुःखटस्थ म्हटलंय भगवान बुद्धांनी, हे विनयामध्ये त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ही एक स्लाइड आपण त्या हिशोबाने बघितलं. आणि ही तर गाथा आहे आपली, ये उड्डम पचायंती नरा धम्मस कोविदा दिठ्ठेव धम्मे पासंसा संपरायच सुगती. जे वृद्धांना ज्येष्ठांना आदर करतात आणि असा जो धम्म जाणतो असा व्यक्ती, त्याची कुशलचर्या प्रशंसनीय आहे. ऑब्व्हियसली प्रशंसनीय आपल्याला दिसतं ना. असं आपण याचा उदाहरण आपण खूपदा विपसना सेंटरला जातो तर तिथे जे लोक सेवा देत असतात, जे खूप छान प्रकारे चर्या असते, तर आपण इम्प्रेस होतो ना की अरे हा किती छान आहे ना. मग बुद्धांच्या वेळेस पण ना, म्हणजे आधीच्या बुद्धांच्या वेळेस या बुद्धांच्या वेळेस पण जे उपासक त्या परिसरामध्ये राहायचे, म्हणजे उपदेश देताना, तर बरेचसे लोक अरे हा किती छान आहे ना उपासक, हा किती छान आहे ना, ही उपासिका किती छान आहे ना, म्हणजे आचरणाने तर इम्प्रेस होतो आपण, आणि अरे मला पण असंच व्हायचं आहे. तर
ती कुशलचर्या, तशी कुशलचर्या असते. जे लोक असे असतात ना, त्यांच्या मनातून त्यांची तशी चर्या ती घडते. तर असे लोक जे असतात ते मृत्यूनंतर परलोकात सुगतीमध्ये उत्पन्न होतात. तर अशी या गाथेचा आपण अर्थ काढलेला आहे आणि चिंतनाने पण याचा आपल्याला अनुभव येतो की हो, खरंच हे सत्य आहे, असा एक अनुभव पण येतो. आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघू. हे जे शेवटचं वाक्य आहे, बुद्ध म्हणतात, एवं सत्ता, बुद्धांची ऍक्शन आहे ती, एवं सत्ता इमं देम धम्म देसरंग आहिरित्वा अभिसंबुद्धो हुत्वा इमं गातमाह. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला आणि अभिसंबुद्ध होऊन ही गाथा म्हटली. तर अभिसंबुद्ध होऊन म्हणजे काय? अभिसंबुद्ध होऊन याचा अर्थ, जेव्हा बोधिसत्व म्हणून यांनी, भगवान बुद्धांनी पारमिता पूर्ण करत करत जो ज्ञान संपन्न केला, जो ज्ञान संपादित केलं, त्या ज्ञानाच्या आधारावर आजचे नियम बनवलेले आहेत. भगवान बुद्धांनी जे नियम बनवले त्यासाठी जो नॉलेज त्यांना मिळाला, तो नॉलेज बोधिसत्व म्हणून ज्या ज्या लोकात त्यांनी जन्म घेतला, ते फक्त जन्म यासाठी नाही की ते विपाक म्हणून नाही, तो त्यांचा संकल्प म्हणून त्यांनी तो जन्म घेतला. आणि संकल्प घेऊन जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा ज्ञान संपन्न चित्ताने तो जन्म घेतो आणि तो नॉलेज प्राप्त करतो. आणि तो नॉलेज प्राप्त करून जो त्यांचा नॉलेज जो स्टोर होतो, त्या बेसिसवरती बुद्धांनी हे नियम काढलेले आहेत. यावरून जातकचा आपल्याला हे समजून येतं की किती इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे बरेचसे ऑथर्स म्हणतात की नाही हे जातक नंतर लिहिण्यात आलेलं आहे, याचं बुद्धांच्या जन्माशी काही संबंध नाही. हे खूप मोठं प्रमाण आहे. ही जी तितीर जातक आहे ना, हे खूप मोठं प्रमाण आहे की जातक बुद्धांनीच सांगितलंय आणि त्याच्या बुद्धांच्या पूर्वजन्माचीच कथा आहे ही. बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि आनंद थेरांकडून ह्या गोष्टी रिपीट झालेल्या आहेत, सांगण्यात आलेल्या आहे ह्या गोष्टी. त्या जातकला तुम्ही असं समजू नका, जातकला खूप महत्व आहे, कारण हा बुद्धांचा नॉलेज आहे, ज्ञान संपयुक्त चित्तांनी घेतलेला नॉलेज आहे. आपण बाबा, आपल्याला नाही माहिती ना की त्यावेळेस तितीर जातक कसं राहायचे, कसे माकड राहायचे, कसा हत्ती राहायचा. आपण बुद्धांच्या वेळेस जे काही जातक कथेमध्ये बोधिसत्वांचा उल्लेख आलेला आपण नाही बघितलं, पण आपण बाबासाहेबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी बाबासाहेबांना बघितलं आहे ना बोधिसत्व म्हणून. तर आपण विचार करू ना, बाबासाहेबांचा आपण पूर्ण जीवनकाळ बघितला. काय केलं त्यांनी? ज्ञान संपादन केलं ना. ज्ञान संपादन करून कोणत्या परिस्थितीमध्ये ते ज्ञानच संपादन केलं. अमेरिकेला जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, लंडनला जाऊन उच्च शिक्षण घेतलं, त्यांनी त्रास सहन केला. मला नरके सरांनी बाबासाहेबांची एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा बाबासाहेब लंडनला होते तर त्यांना काही सब्जेक्ट निवडायचे होते आणि बाबासाहेब असं नाही की काही कॉम्प्रोमाइज करून सब्जेक्ट निवडणार. त्यांनी बघितलं की मला इकॉनॉमिक्स मध्ये सब्जेक्ट पाहिजे आहे मला. तर त्यांनी काय केलं, एक मिनिट, त्यांनी इकॉनॉमिक्स सब्जेक्ट निवडला, बाकी पण सब्जेक्ट निवडले. आणि इकॉनॉमिक्सचं क्लास आहे ना 15 मिनिटं दुरीवर होतं. म्हणजे त्यांचे जे सेक्शन्स असतात ना की हा पिरियड इथे होणार, मग दुसऱ्या बिल्डिंगमध्ये दुसरा पिरियड, ते इकॉनॉमिक्सची बिल्डिंग जी होती ती 15 मिनिटं दूर होती आणि पिरियड कसे लागून लागून राहायचे म्हणे. तर नरके सर आणि मला सांगितलं की अक्षरशः बाबासाहेब 15 मिनिटाचा माझा क्लास मिस होईल म्हणून हा क्लास संपल्याबरोबर धावत जायचे, पळत जायचे. 15 मिनिटाचा डिस्टन्स, ते म्हणजे इतकी तळमळ त्यांच्यामध्ये होती. फक्त का त्यांना ज्ञानच निर्माण म्हणजे प्राप्त करून घ्यायचं नाही, त्यांच्या मनामध्ये हा संकल्पच होता की मला माझ्या समाजासाठी, मला भारत देशामध्ये माझा जो समाज जुडलेला आहे, जे अन्याय होत आहे त्याच्यातून मला सगळ्यांना काढायचा आहे, हा त्यांचा संकल्प होता. आणि कधी पण एक गोष्ट माझ्या मते असं वाटते की बोधिसत्व जन्म जेव्हा घेतात तेव्हा ते फक्त एकच संकल्प पूर्ण करतात. त्यांचा तो नॉलेज आहे, तो त्याचा दुसरा संकल्प नाही करू शकत. ते एकच संकल्प पूर्ण करतात. म्हणून बाबासाहेबांनी जरी म्हटलं की याच्यानंतरचं जीवन माझ्या बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी यात, पण ते नाही करू शकले. त्यांचा फक्त एकच संकल्प होता की समाजाला मला एका स्तरावर आणायचं आहे.
आणि त्यांनी एवढं मोठं संविधान पण जे दिलं, कुणाबद्दल द्वेष नाही, काही नाही, सगळ्यांना इक्वल मिळावं, ही खूप मोठी बोधिसत्वाचा चित्त आहे. हा बुद्धांनी जे बोधिसत्व म्हणून जे जन्म घेतला असेल, तर बघा आपल्याला आपल्या समोर याचं उदाहरण दिसतं. आपण आपण बुद्धांच्या वेळेस नाही बघू शकत त्या गोष्टी, पण आपण अनुभवाने आपल्या जवळचा व्यक्ती सांगतोय ना, आपण फील करू शकतो ना की राईट, हे घडलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. हे आता या 60 वर्षाची गोष्ट आहे, नाही इतकं आपल्याला कशाला 2,500 वर्षी त्याच्या आधी जायची गोष्ट आहे, आपण फील करू शकतो. तर बुद्ध धम्मातले जे पण काही वाक्य आहेत, जे पण त्रिपिटकमध्ये, त्याला खरोखरच आपण आजच्या हिशोबाने फील करू शकतो. त्यासाठी आपण खूप धन्यवाद म्हणायला पाहिजे की आपल्याला या काळात सुद्धा आपण बुद्ध धम्माच्या सानिध्यात आलेलो आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. मला एवढं सांगायचं आहे आजच्या कथेच्या अनुषंगाने. मला खूप छान वाटत आहे. मी नेहमी मिसाकळ सर मला फोन करायचे की तुम्ही द्या. मी म्हटलं नाही सर, मला नाही जमत देणं. मला सवयच नाही. मला बॅकस्टेज मध्ये तुम्ही मला किती पण काम सांगा, मी करीन, पण मला सवयच नाही म्हटलं. पण संधी दिली. म्हटलं काहीतरी त्यांच्या मनात असेल की नाही तुम्ही द्यायला पाहिजे. त्यांनी मला प्रोत्साहित केलं. नयनाताईंनी मला प्रोत्साहित केलं की नाही सर, मला असं वाटतं की तुम्ही द्यायला पाहिजे. तर तुम्ही मला संधी दिली. नलिनीताईंनी पीपीटी बनवण्यासाठी मला जी साथ दिली, त्याबद्दल माझे खूप खूप आभार. मला संधी दिली, बोलायची संधी दिली. मला माहिती नाही तुम्हाला ती गोष्ट कितपर्यंत पोहोचली, कशी पोहोचली, पण माझ्या मनात जे जे होतं मी ते बोललो. मला जे अनुभव आलं ते मी सांगितलं. तर अशा प्रकारे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे मंगल. साधू 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 सर, खूप खूप सुंदर सर, एकदम इट्स व्हेरी टची, इमोशनल. आणि शेवटचं पण बुद्ध धम्म आणि संघ याबद्दल तुम्ही जे बाबासाहेबांबद्दल सांगितलं ते तर अगदीच म्हणजे एकदम मनाला हे करणार होतं. खूपच सुंदर सर, कथाही खूप छान सांगितली. थँक्यू. खूप खूप साधुवाद. लॉट्स ऑफ मेत्ता टू यू सर. थँक्यू. कुणाचे काही प्रश्न असतील तर सरांना आपण विचारूया. प्रश्न विचारायला पाहिजेत, कारण प्रश्न नेहमी डाऊट क्लिअर करतो. बघा, आपल्याला छवग्य भिक्खू असे वागलेत म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल द्वेष नाही करायचा आहे. कारण ते कसे वागायचे, नवीन जे संघामध्ये नवीन सामने वगैरे यायचे त्यांनाही अशा प्रकारे सांगायचं. तर जे मिडल जो आहे, ज्यामध्ये ते कन्फ्यूज व्हायचे, कन्फ्यूज होणारे जे भिक्खू राहायचे, त्यामधले बरेचसे भिक्खू अरे नाही हे असं नाही म्हणून ते प्रयत्नशील राहायचे की काय योग्य आहे ते शोधण्यासाठी त्यांचे प्रयत्नशील राहायचे. तर छवग्य भिक्खूंच्या अंडरमध्ये जवळपास 500 असे 3 गट होते. त्यामधले पंडुक आणि लोहितक यांच्या अंडरमध्ये जे 500 भिक्खू होते ते खूप पुण्यवान होते. ते बुद्धांसोबतच राहिले. जरी हे छवग्य भिक्खू देवदत्तांसोबत दुसरीकडे गेलेत ना, तेव्हा हे जे भिक्खू आहेत पंडुक आणि लोहतिकच्या अंडरमधले ना, ते भिक्खू बुद्धांकडेच थांबले. कारण त्यांनी विमर्शा केली. जरी एखाद्यानी बरोबर अधम्मकपणाने वागितलं, अधम्मकप्रमाणे त्यांची वर्णन केलं, तरी पण त्यांनी आपली विमर्शा वापरली, प्रश्न तयार केला त्यांनी स्वतःला, आणि त्यातून ते निघाले. तो प्रश्न यायला पाहिजे. कसंही होऊ शकते तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नाही देऊ शकणार, पण प्रश्न आल्यानंतर आपण त्याच्यावरती नंतर विचार पण करू ना. कारण आपण पण सगळे शिकतच आहोत आपण. तर विचारायला पाहिजे आपण प्रश्न. माझी अशी अपेक्षा आहे. अर्चना मॅम यांचा जय भीम प्रश्न आहे. सर. हा जय भीम सर. सर्व धम्मबंधूंना पण जय भीम. खूप छान सांगितलं तुम्ही. मला खूप आवडलं. छान. मी पहिल्यांदाच हे अटेंड केलेलं आहे. मला असा प्रश्न आहे सर की आपण बौद्ध धर्मामध्ये बघतो किंवा वाचतो
किंवा मी ऐकलेलं आहे की बौद्धांनी आपल्याला सांगितलंय अत्तदीप भव, आणि देवाची जी संकल्पना आहे त्यांनी ती पूर्णपणे अमान्य केलेली आहे. आपण जी काही गाथा वाचतो किंवा त्यामध्ये तुझा विकास तुलाच करायचा आहे हे जर सांगितलेलं आहे मोक्षप्राप्तीनंतर, मग आपल्या विवेचनामध्ये अमुक एक देवत्वाला प्राप्त झाले, मग हे विधान कसं, म्हणजे मला प्रश्न पडला म्हणून मी विचारलं. देवत्वाला प्राप्त होण्यासाठी आपण कुठलं चांगलं कर्म करत नाहीये. आपल्याला गौतम बुद्धांनी मोक्ष प्राप्ती सांगितलेली आहे, देवत्व प्राप्ती नाही सांगितलेली आहे. तर मग हे कुठेतरी दुमत वाटलं म्हणून मी प्रश्न विचारला. सॉरी, म्हणजे नाही, बरोबर आहे, तसं काही असेल तर ऑब्व्हियसली असे प्रश्न यायला पाहिजेत. पण आता तुम्ही मी कथा सांगताना तुम्हाला सांगितलंय की भगवान बुद्धांनी जे बोधिसत्व म्हणून जन्म घेतलेला आहे, त्यावेळेस बोधिसत्वांच्या पुढे धम्म आलेला नव्हता. धम्म नव्हता त्यावेळेस. बुद्धांनी जो आपल्याला धम्म सांगितला, आपण जो धम्म वाचतो आहे, तसा बोधिसत्वांच्या जन्माच्या वेळेस नव्हता. तर बोधिसत्व काय करायचे, लौकिक याच्यातला व्यवहार, त्या लौकिक याच्यातल्या व्यवहाराने माणूस कसं पुढे जाऊ शकतो, आपल्या चित्ताला कसं हळूहळू चांगल्या स्तरावर घेऊन जाऊ शकतो, असं त्या तिथी जातक मध्ये वर्णन केलेलं आहे. आणि असा वागणारा व्यक्ती देवलोकात उत्पन्न होतो. आता बघा, ही संकल्पना कशी आहे ताई, की देवलोकात उत्पन्न होणं म्हणजे यासाठी आपल्याला बरंचसं म्हणजे चिंतन करावं लागेल, थोडंसं ध्यान साधना करावं लागेल. त्यानंतर हे कळतं की जेव्हा माणूस मृत्यू पडतो तेव्हा तो एका चित्तामध्ये असतो, आणि तो चित्त त्याला पुढचं तो चित्त कुठेतरी उत्पन्न होतो. मग देवलोकाची संकल्पना आपल्यामध्ये जी आहे ती वेगळी आहे. त्या देवलोकांना, त्या संकल्पनेमध्ये जे आपण इतके वर्ष आपण ज्या धर्मात राहिलो आहे त्याच चष्म्याने आपल्याला नाही बघायचा देवलोक ही त्या चित्ताची अवस्था आहे ज्याच्यामध्ये सुख आहे, बऱ्याच काळ त्या गोष्टीमध्ये सुख आहे. ती देवलोकाची संकल्पना आहे आपल्या बुद्धांमध्ये, आपल्या धम्मामध्ये. ही म्हणजे असं नाही की मी कोणता तरी देव, जे आपण आतापर्यंत वाचत आलेलो आहोत ते देवलोक नाही आहेत. ती 31 प्लेन्सचा एक भाग आहे तो. या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टीला विचार करा. थँक्यू सर, थँक्यू, छान सांगितलं. ओके, थँक्यू. हो. हा, पंकज सर बोला. हा, जय भीम, नमो बुद्धाय सर. संजय सर, फार साधुवाद आपल्याला. जसं की इतर जातक मध्ये बोधिसत्वाने बाकीच्यांना पण ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगितलं आणि शिलामध्ये प्रतिष्ठित होतं. तसंच बाबासाहेबांनी पण, आपण बोधिसत्वच म्हणतो आणि बोधिसत्व आहेच, तर त्यांनी भारताला जे कॉन्स्टिट्यूशन दिलं, तर ते कॉन्स्टिट्यूशन कसं ते ब्रह्मविहाराच्या म्हणजे उपेक्षा चित्तातूनच ते कॉन्स्टिट्यूशन लिहिला गेलं. ओबीसीचं कलाम, पण काही लोक म्हणतात की नाही, यांना असं दिलं, हे अधिकार ते अधिकार. यावर थोडं आणखी एक्सप्लेनेशन केलं तर म्हणजे सगळ्या लोकांनाही बरं पडेल. म्हणजे मैत्री करुणा मुदिता चित्तातून कसं ते कॉन्स्टिट्यूशन भारताला सार्वभौम आहे आणि कसं कल्याणकारी आहे, आणि आजकाल कसे त्याचे कलम करून खच्चीकरण करण्यात येत आहे. तर यावर आणखी थोडं सांगा. हो. तर आपल्याला त्यासाठी ना, आपल्याला आपल्या संविधानाचे एक नियम जे आहेत ना, ते आपल्याला माहित पाहिजे. आता आपला तेवढा संविधानाला घेऊन आपण आतापर्यंत कधी संविधान हातात घेऊन वाचलेलं नाही आहे ना. आम्ही चाटे कोचिंग क्लासेस मध्ये असताना संविधान दिवस म्हणून 1998 ला आम्ही साजरा केला होता. संविधान 1998 मध्ये संविधान. तेव्हा हळूहळू संविधानाबद्दल मला माहित झालं आणि ती पुस्तक सरांनी म्हटलं की अरे लवकर घेऊन या, संविधानाचा दिवस आपण पाळतोय, आपल्याकडे संविधानाची पुस्तक नाहीये. लगेच बाजारात जाऊन आम्ही ती पुस्तक घेऊन आली होती. आपली असे आपण वागलेलो आहोत आधी, पण नंतर संविधानाबद्दल जी काही आपल्यामध्ये अवेअरनेस वाढलेला आहे, तर असे बरेचसे नियम आहेत ज्या नियमामध्ये रिझर्वेशन हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्यावेळेच्या स्थितीच्या हिशोबाने दिलेला आहे, आणलेला आहे. तो पार्ट वेगळा आहे. तुम्ही त्याचा विचार, तो अभ्यास करून तुम्हाला बघावा लागेल त्यावेळेस प्रसंग कसा होता, कोणत्या
कोणते लोक किती स्तरापर्यंत खाली गेलेले आहेत, कोणते स्तरापर्यंत लोक वरती आलेले आहेत, या हिशोबाने ते बघण्यात आलेलं आहे. पण आपल्याला यामध्ये हे बघायला पाहिजे की बाबासाहेबांना जो त्रास झालेला होता समाजाकडून, त्यांच्याबद्दल पण किती आत्मीयता आहे. ते नियमामध्ये असं काय करू शकत होते की नाही मला हेच पाहिजे, पण सगळ्यांबद्दल किती करुणा त्यांच्यामध्ये होती की नाही सगळ्यांना हक्क मिळाला पाहिजे. त्यांना झालेल्या त्रासाचा त्यांनी कधीच विचार नाही केला. पण मला आता हे काम दिलेलं आहे ते मला फोकसपणे पूर्ण करायचं आहे. आज आपण बघतो ना की सर्वोच्च न्यायालयामधले न्यायाधीश एखादा निर्णय देतात बघा, आपल्या जातक कथेशी कशा गोष्टी आहेत. भगवान बुद्धांनी जो नियम बनवलेला आहे विनयपीठकमध्ये, तो कसा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश काय करतो, एखाद्या गोष्टीच्या गुन्ह्यावरती एखादा निर्णय द्यायचा असतो तर सगळ्यांचं याचं पण ऐकणार, याचं पण ऐकणार, सगळ्यांचं ऐकणार आणि नो पार्सलिटी. त्यांना जो योग्य वाटतं, त्यांना जो योग्य वाटणं म्हणजे काय, ते कोण आहे, ते एक व्यक्ती म्हणून नाही आहेत. त्यांच्याकडे भारताचा संविधान आहे, एक नियमावली आहे, एक नियम आहे. जसा या संसाराचा एक नियम आहे, या युनिव्हर्सचा जो नियम आहे तो भारताचा नियम आहे. तो त्या पुस्तकामध्ये तो भारताचा नियम आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते सांगतात. किती मोठी गोष्ट आहे. आणि तो निर्णय आता बदलणार नाही म्हणून नीक तोडतात. कुणी बदलू शकत नाही, कारण तो संविधानाचा नियम आहे, हे सत्य आहे. बस तसंच भगवान बुद्धांनी आपल्याला विनयपीठक दिलेला आहे. हे निसर्गाचा नियम आहे, मी सांगतोय म्हणून नाही आहे. हा निसर्गाचा नियम आहे आणि हा बदलणार नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. आणि याचा बेस काय आहे, याचा बेस त्यांचे इतके जन्म, त्यांनी जो अभ्यास करून ज्ञान संपयुक्त चित्ताने जो ज्ञान संपादन केलं त्याच्या बेसिसवरती आहे. तर तुम्ही संविधानाचं बघा ना, संविधान लिहिताना बाबासाहेबांना किती त्रास झाला. त्रास झाला म्हणजे बोधिसत्वाला होतो की नाही त्रास, किती फाईट करावं लागतं त्यांना. संविधान लिहिताना किती त्रास, किती त्यांना एफर्ट्स घ्यावा लागले, किती विचार करावा लागला असेल. तर संविधान आपलं असंच नाही आहे, खूप करुणामय आहे, सगळ्यांबद्दल आहे. पण आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने लोक बोलतायत, आपला वाचन नसतो म्हणून त्या गोष्टी आपल्याला क्लिअर करता येत नाही आपल्या माइंडला. पण आपण जर पूर्णपणे संविधान वाचलं, त्याच्या मागची हिस्ट्री वाचली, तर आपण प्रत्येक प्रश्नाचा उत्तर, प्रत्येक प्रश्नाच्या मागची जे काही लोकांचे थॉट असतील ते आपण क्लिअर करू शकतो. आपल्या समाजामध्ये वाचन कमी आहे, त्याच्यामुळे आपण उत्तर देऊ शकत नाही. समोरच्यांनी मॅन्युप्युलेट करून काहीतरी बोलतात आणि आपल्याकडे त्याचं उत्तर नसतो, आपला वाचन नसतो. जेव्हा की आपल्याकडे सगळं आहे, बुद्धांनी सांगितले तत्वज्ञान, बाबासाहेबांनी लिहून दिलेले सगळे आर्टिकल्स आपल्याकडे आहेत, पण आपण वाचत नाही म्हणून उत्तर देऊ शकत नाही. आणि आपण इतक्या मनाची इतके छान व्यक्ती असतो की आपल्याला ती तळमळ सहन होत नाही, पण करणार का, आपल्याकडे नॉलेज नसतो म्हणून आपण बोलू शकत नाही. तर ती खूप मोठी घाळमेळ आहे. म्हणून माझं खूप लोकांना मी म्हणतो की तुम्ही या गोष्टी पढू नका, तुम्ही वाचन करा. तुम्ही हे काय वाचत दुसरे बसले आहेत, अरे बाबासाहेबांचे पुस्तका त्रिपिटक एवढं आहे, तुम्ही वाचलं तर जन्म अपुरा पडून जाईल आणि तुम्ही हे कचरा वाचत बसलेले आहात. याच्यावरती प्रश्न, त्याच्यावरती प्रश्न. तुम्हाला माहिती आहे का आपल्या पटीसंधीनंतर आपल्याला नेक्स्ट जन्मामध्ये बुद्ध धम्म मिळणारच आहे? नक्की आहे का असं? नाही ना. मग आता मिळालेला आहे ना आपण, तर आपण याच्यावरती चालायला पाहिजे, एकदम प्रयत्नशील चालायला पाहिजे, बिलकुल टाइम वेस्ट न करता. गुरुजी पण म्हणतात ना, अब तो बिल्कुल वक्त ने बिताने का है, 10 दिन दिए है ना, बस यही करो, कुछ मत सोचो, दूसरा मत सोचो, बस यही करो, यही करो. इतका विचार करून बाबासाहेबांनी हा संविधान लिहिलेला आहे, मला असं वाटतं. पंतजी. हो सर, थँक्यू. सर, एक विनाताईंचा प्रश्न आहे, छबकीय भिक्खूंमुळे विनय पिटकाची निर्मिती झाली आहे का? फक्त छबकीय भिक्खूंमुळेच नाही झालेली आहे, बरेचशा लोकांचं दुसऱ्या प्रकारचं अधार्मिक वागणं पण झालेलं आहे. पण त्यावेळेस काय व्हायचं की पहिल्यांदा जर कुणी काही नियम म्हणजे अधार्मिकपणाने वागला, त्याच्यावरती शिक्षा नव्हती, पण नंतर नियम बनवण्यात आला.
तर सगळेच नियम नाही आहेत, सगळेच नियम छवग्य भिक्खूंचे नाही आहेत. आता बरेचसे ऑथर म्हणतात की छवग्य भिक्खूंचा हा एक ग्रुप होता, पण बरेचसे ऑथर असे पण म्हणतात की जरुरी नाही आहे छवग्य भिक्खू, ते वेगवेगळ्या प्रकारचे पण एक ग्रुप राहू शकतो. हा की अरे, कारण ग्रुप कसा आहे ना, ते बुद्धांना फॉलो करण्या ते तर करतात बुद्धांना, पण ते जास्त क्लोज कुठे असतात, आपल्या त्या गुरुजवळ. तर मग त्याची जसे मतं असतात ना, तसे ते वावरत असतात, है ना. तर मग बुद्धांच्या सानिध्यात येतात, मग बुद्ध त्यांना क्लिअर करतात. तर हा प्रोसेसच राहिलेला आहे. तर सगळेच नियम नाही बनले आहेत. काही नियम आता मला एकदम आठवत नाही, म्हणजे तेवढा रेफरन्स एकदम डोळ्यासमोर म्हणजे येत नाहीये, पण सगळेच नाही. पण हा मॅक्झिमम छवग्य भिक्खू आलेले आहेत. आता बघा ना, जेव्हा ओवाद व्हायचं 20 वर्ष जेव्हा ओवाद व्हायचं, तेव्हा बुद्धच घ्यायचे ओवाद 20 वर्षापर्यंत, कारण त्यावेळेस सगळे अरंत होते. आणि एक दिवस त्या परिसरामध्ये एक अकुशल कर्म करून आलेला भिक्खू बसला. तर बुद्धांनी आधी म्हटलं की जे, मला तो शब्द आठवत नाही, पण जे असे आलेले आहेत त्यांनी निघून जावं, असं 3दा म्हटलं, पण नाही निघाला तो भिक्खू तिथून. तर ओवाद म्हणजे जो आहे तो इतका प्युअर आहे की जर असा अकुशल व्यक्ती जर तिथे बसला तर त्याचं डोकं फाटू शकतं. आपल्याला आनंद पय्यमध्ये, मला ती आता नेमकी आठवत नाही ती गाथा कोणती आहे, पण आनंद थेरमध्ये आनंद भगवान बुद्धांना विचारतात की भगवंतांनी तर सगळं कसं बुद्धांचं सांगितलं, त्यांचं पिरियड सांगितलं, सगळ्या बुद्धांबद्दल सांगितलं, पण त्यावेळेस पाठीमुख कसं व्हायचं ते नाही सांगितलं बुद्धांनी. तर आनंद मग जाऊन विचारतो भगवान बुद्धांना की भगवान, तुम्ही तर सगळ्यांबद्दल सांगितलं, पण त्यावेळेस पाठीमुख कसं व्हायचं ते नाही सांगितलं. तर मग बुद्ध सांगतात की कोणकोणत्या बुद्धांच्या वेळेस केव्हा केव्हा पाठीमुख व्हायचं. तर सुरुवातीचे जे बुद्ध होते त्यावेळेस 6 वर्षांनी व्हायचं, 6 वर्षांनंतर एकदा व्हायचं, आणि तो पाठीमुख त्यांना 6 वर्ष पुरायचा, इतका तो काळ त्यावेळेस तसा होता. त्यानंतर मग 5 वर्ष व्हायला लागले, 5 वर्षानंतर व्हायला लागले, मग शेवटी मग असं झालं की 6 महिन्यामध्ये व्हायला लागले. मग बुद्धांच्या वेळेस 15 दिवसानंतर व्हायला लागले होते. तर असा हा काळ हळूहळू कमी होत आलेला आहे. तर अशा प्रकारे ते पाठीमुख व्हायचं. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ की नियम केव्हा बनले ना, तर तो जो भिक्खू उठून मग नंतर परिसा कॅन्सल झाली ना, ती नाही घेतली त्यावेळेस, तेव्हापासूनच बुद्धांनी पाठीमुख घेणं बंद केलं आणि मग नियम बनणं सुरू झालं. मग त्यावेळेस कोणता नियम बनला आता माझ्याकडे तेवढा रेफरन्स नाही आहे, पण मग हळूहळू तर तो तर छवग्य भिक्खू नव्हताच ना त्यावेळेस, असंच होत आला असेल त्यावेळेस. तर एवढं रेफरन्स नाही माझ्याकडे, पण ही घटना घडलेली आहे आणि ती धम्मपद अठ्ठकथेमध्ये आपल्याला आहे. बघा, आपण इतके वर्ष जे काम केलं ते कसं उपयोगाचं पडत आहे आपल्याला, आहे ना, पडत आहे ना. तसंच बोधिसत्वांनी जितके वर्ष जे ज्ञान संपादन केला बोधिसत्व म्हणून, तेच तर त्यांचं ज्ञान असतं ना, जे या जन्मात आपण पण जे बोलतोय कोणत्या बेसिसवर बोलतोय. आपण एवढा अभ्यास केला आहे, इतके वर्ष आपण अभ्यास केलेला आहे, धम्मपद 3 वर्षापासून आपण अठ्ठकथाचं वाचन करतो आहे, याच्याच बेसिसवरती आपण हे सगळं बोलतो आहे ना. तर याच अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. संजय भाऊ, मला ते छवग्य भिक्खू मध्ये आपण गिलान पच्छय भेषज परिखार हेतू ते जरा एक्सप्लेन कराल का? हो, भेषज म्हणजे औषधी वगैरे ना, म्हणजे त्यांचा तो कोणता हेतू होता, ते भिक्खू काय सांगायचे की अरे हे याच्यासाठी बघा ना, आपण खूपदा असं बघतो ना की एखादा व्यक्ती, म्हणजे आपण अन्य धर्मामध्ये आपण बघतो पूजापाठ झाल्यानंतर सगळं ते घेतात, आहे ना, काजू किशमिश बिशमिश जे काही ते सगळं जमा करतात. आपण डोळ्यांनी बघितल्या या गोष्टी, तर त्यावेळेस आपल्याला तेवढं कळत नव्हतं, पण आता आपल्याला समजतं की अरे किती लोक, है ना. तर हे असेच वागतात भिक्खू.
तर त्यामध्ये औषधी, सेनासन जे चिवर मिळतं, अशा टाईपचं त्या 3 परिखार म्हणजे अठ्ठपरिखार आपण म्हणतो, ज्या म्हणजे एकदम उपयोगाच्या गोष्टी असतात. त्याचा ब्रश, टूथब्रश, सुई धागा, अशा ज्या असतात त्याला परिखार, अठ्ठपरिखार म्हणतात. तर आपण हे अशा भिक्खूंना आपण देत असतो, कारण भिक्खूंचं कसं आहे ना, आपल्यावरतीच उदरनिर्वाह आहे आणि आपण त्यांना यासाठी दान करतो की त्यांनी जो हा मार्ग, भगवान बुद्धांचा निब्बाणाकडे जायचा मार्ग त्यांनी जो अवलंबलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना प्राप्ती हो, त्यासाठी त्यांना अडथळा नाही आला पाहिजे, म्हणून आपण त्यांना हे दान करतो आणि त्यांच्या त्या मंगल चित्ताने आपलं कल्याण होतं. पण नेहमी दान देताना हीच चित्त ठेवायची की निब्बाणच पच्चयोग होतो, तेच ठेवायचं, एकच ठेवायचं, कारण हा मार्गच तो आहे. बुद्धांनी हा मार्गच दिलेला, निब्बाणाचाच मार्ग दिलाय, दुसरा नाही आहे. तुम्ही सगळं काही जीवनामध्ये ज्या कठीण येतात ना, तुम्ही फक्त निब्बाणाचाच रस्ता आहे हा समजलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्ही लौकिक आणि भौतिक याच्यामध्ये त्या प्रश्नाला जर घेण्याचा केलं, मग खूप कन्फ्युजन आहे. मग अरे असं कसं, कोणी मला मारायला आला, तुम्ही काय त्याला 2 ठेवणार नाही का? म्हणजे हा जो प्रकार आहे ना, तो याच्यात मॅच होत नाही, निब्बाणाच्या रस्त्यावर मॅच होत नाही. म्हणून बुद्धांनी मॅक्झिमम उपदेश जे दिले आहेत ना, भिक्खू लोकांसाठीच दिलेले आहेत, कारण त्यांनी तो मार्ग अपनावलेला आहे. तर त्यामध्ये हे 9 गोष्टी आलेल्या आहेत, भेसज वगैरे, त्या औषधी वगैरेच्या बद्दल सांगितलेलं आहे त्यामध्ये, सेनासन वगैरे जे आहे. थँक्यू सर, थँक्यू. कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण आदरणीय मिसाळकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानावर 2 शब्द बोलावे. नमो बुद्धाय, जय भीम. आज मला खूप आनंद होत आहे की संजय गायधनी सर, जे पडद्यामागचे जे मुख्य सूत्रधार होते, त्यांना पडद्यावर आणण्यात धम्मसाकाचा ग्रुप यशस्वी झाला आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही हिम्मत केली. हिम्मत म्हणजे तुम्हाला सगळं नॉलेज आहे, फक्त तुम्ही थोडा शाही स्वभाव, म्हणजे थोडस लाजाळू स्वभाव, म्हणजे पुढे न येण्याचा स्वभाव जो आहे, त्यामुळे तुम्ही कधी इथे आले नाही या मंचावर, आणि तुम्ही आले आणि तुमचा कॉन्फिडन्स वगैरे सगळंच आहे तुमच्याकडे, फक्त तुम्हाला पुढे येण्याचं म्हणजे होत नाही, तुमचं मन होत नाही की नाही ठीक आहे मी पाठीमागे राहून काम करतो. पण काय ना की पुढे येणं पण गरजेचं असतं सर, आणि त्याची गरज आहे, म्हणून गरजेचं आहे लोकांसाठी. मग आपल्या कल्याण मित्राचं ऐकायचं असतं ना, पत्नी पण आहे माझी ना, नाही तुम्ही द्या बरं, तुम्ही द्या बरं, एवढं तुम्ही सांगता, तुम्ही देत का नाही? तो प्रोत्साहन देणारी ती पण आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला म्हणून म्हणजे मनापासून आनंद झाला की हा जो भार आहे, म्हणजे धम्म लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो भार आहे, भार म्हणजे तसा भार नाही आहे, एक मोठी ही आहे, ती मोठी मोहीम आहे ती, आणि तुमचा पाठीमागे खूपच सहभाग आहे. म्हणजे तुमच्याशिवाय तर हे चालूच शकत नाही. जे 3.5 वर्षापासून जे चालू आहे, सगळे युट्यूबवर आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि एडिट करून टाकलेले आहेत, तर त्याचं जे फळ आता लोक म्हणजे चाखणार आहेत किंवा त्याचा अनुभव घेणार आहेत, ते पुढचे 25 ते 40 वर्षही चालेल असं मला वाटतं. युट्यूबवर आपण जे काम केलेलं आहे, आणि मला काहींनी सांगितलं, म्हणजे आपले कल्याण मित्र मैत्रिणी यांनी सांगितलं की गर्दी भली इथे कमी असेल, पण ती स्कॉलरली आहे ना ती, म्हणजे त्यामुळं असं एकदम पब्लिक स्टंट नाही की हजारो लोक येतील आणि हजारो लोकांनी व्हिडिओ व्ह्यू केला, त्याला काही अर्थ नाहीये. 100, 200, 500 लोक जो काही व्हिडिओ व्ह्यू करतात ते सिरियसली करतात, कारण आपले जे लेक्चर आहे ना, 1.5, 2 तासाचे, 2.5 तासाचे लेक्चर्स आहे, तर तेवढे पेशन्स असणं आणि समजून घेण्याची इच्छा असणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे लोकांचे व्हिडिओ किती लाईक होतात किंवा किती व्ह्यू होतात त्याला महत्व नाहीये, आपण स्कॉलरली पुढे जात आहोत आणि अकॅडमिकली पुढे जात आहोत. त्यामुळं हा जो आपला जो मंच आहे, म्हणजे धम्मसाकाचा मंच, त्याच्यावर आपण जे काही करत आहे ते अतिउत्तम आहे, आणि आपण आपलं जे काही स्टँडर्ड मेंटेन करत आहे ते योग्यच आहे. त्यात सुधारणा अजून म्हणजे चांगलं होईल ते आपण प्रयत्न करतच असतो, म्हणून आपण लोकांचे अभिप्राय पण घेत असतो. तर आज सर आपण या ही जी तितीर जातक जी अट्टकथा आहे, आणि तिला खूप चांगला न्याय दिला, आणि अनेक प्रश्न जे लोकांना पडलेले आहेत त्याचे उत्तर पण आपण खूप चांगल्या तऱ्हेने दिलेले आहे.
ते प्रश्न जे आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने जे उत्तर आपण दिले त्याला मी थोडीशी जोडणी नंतर देतो. फक्त मी सर एक आढावा घेतो आपण जे सांगितलेलं आहे, कारण काही लोक उशिरा जॉईन होतात त्यांच्यासाठी, की तित्तीर जातक हे जे आहे ना, हे अत्यंत महत्वाचं जातक आहे. मुंबई विद्यापीठात MA ला शिकवल्या सुद्धा जात आहे आणि त्याला 2-2, 3-3 सेशन लागतात हे शिकवायला, कारण ते आपण एक एक शब्दाचा अर्थ आपण काढत असतो. धम्मसाकाच्या वर आपण खूप रॅपिडली घेतो. सर आम्ही सगळे मुद्दे कव्हर करून सांगितलेले आहे आपल्याला, फक्त त्याचा एक रिव्हिजन म्हणून, एक आपली प्रथा म्हणून सांगत आहे की ही जी घटना घडलेली आहे ना, ही केव्हा घडलेली आहे, जेव्हा अनाथ पिंडकांनी जेतवन विहार बांधलेला आहे आणि तो त्यांना दान करायचा आहे. ठीक आहे, तर ही फार अर्ली स्टेजची कथा आहे, खूप उशिरा झालेली नाही. म्हणजे बुद्धाचे 45 वर्ष जो धम्माचा उपदेश करत फिरले ना, त्याच्या सुरुवातीच्या कालखंडातली ही घटना आहे. त्यामुळं अनेक भिक्खूंना कसं वागावं ते कळत नव्हतं, कारण हजारो लाखो लोक एकत्र जॉईन होत होते आणि ते सगळेच मॅच्युअर होते असे नाहीये. जे सुरुवातीचे जे आलेले आहेत ते तर खूपच मॅच्युअर होते आणि ते ताबडतोब अनंत झाले, किंवा जे स्वतःपन्न अनागामी जे झाले असतील, जे प्युअर होते किंवा ते एक्सक्लुसिव्ह म्हणजे काय म्हणतात ना, एक मिशनने आले होते, प्रवज्जित झालेले, ते धम्माचा अभ्यास करायचा, बुद्धाचा उपदेश ऐकायचा, ध्यान वगैरे करून निपान प्राप्ती करायची, या उद्देशाने आपली लाखो करोडोची संपत्ती कुटुंब सोडून जे आलेले होते ते अशा फालतू गोष्टीमध्ये पडणारच नाही, जे छबग्य भिक्खू करत होते. आणि म्हणजे ते पुढे पुढे जेव्हा म्हणजे बुद्ध श्रावस्तीकडे जेतवनाकडे निघाले होते, अनाथ पिंडकाकडे, तेव्हा ही मधली घटना घडलेली आहे. आणि पुढे पुढे एखादा विहार असेल किंवा एखादी जागा असेल तिथे हे छबग्य भिक्खू चालत चालत जायचे सगळे, तर हे आधीच पळत जायचे विहार जवळ आले की, आणि आपल्या लोकांना जागा पकडून ठेवायचे. आणि हे आपण दैनंदिन जीवनात बघतो, तुम्ही आम्ही पण असंच करतो. बसमध्ये सीटवर रुमाल टाकून ठेवतो किंवा आपण स्वतः दैनंदिन जीवनात अशाच जागा पकडून ठेवतो किंवा आपल्या व्यक्तीसाठी जागा करून ठेवतो. आपण समोरचा व्यक्ती कोण आहे, जो उभा आहे किंवा ज्याला बसायला जागा नाहीये, जेवणाच्या वेळेस किंवा इतरही वेळेस आपण आपलं 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 बघत राहतो. तर हे आपण छबग्य आपल्यात खूप विद्यमान असतात. छबग्य भिक्खूचे, छबग्य म्हणजे एक 6 भिक्खूचा एक जथ्था होता. त्यांनी बरेच वेळा नियमाचं भंग केलेला आहे किंवा विचित्र वागलेले आहे, त्यामुळं बुद्धांना विनय बनवावं लागले. त्यांच्यासाठीच विनय बनवले असं नाही, ते संजय सरांनी आपल्याला सांगितलंय की विनय वेळोवेळी बनवावं लागले, मॉडिफाय करावं लागले. ठीक आहे, पण नुसते हेच कारणीभूत नाही, आणि यांच्यामुळे असे चांगले नियम बनले गेले आवर घालण्यासाठी. म्हणजे नवीन आगंतुक जो भिक्खू असेल, जो विचित्र आहे, कारण असे अनेक भिक्खू होते की ते फक्त निब्बाणासाठी नव्हते, तर खाणं पिणं मान सन्मान मिळतो म्हणून असे भिक्खू येत होते. तर म्हणजे आपल्याला याच्यातला एक जो महत्वाचा संदर्भ मिळतो की अनाथ पिंडकांनी जेतवन दान केलेलं आहे, हे या अट्टकथेतल्या 55 भागात मिळतो. म्हणजे अनाथ पिंडकाबद्दलची अनेक माहिती आपल्याला गोळा करायची असेल तर हे जातक आपल्याला कामासाठी येते. तो संदर्भ महत्वाचा आहे आणि ही फार अर्ली स्टेजची जातक आहे हे आपल्याला त्यातून दिसून येत आहे. आणि असे अनेक भिक्खू होते आणि त्यावेळेस वंशवाद किंवा इतर गोष्टीचा खूप जास्त पगडा आपल्याला होतो. आपल्याला माहित आहे की सारिपुत्त थेरांना झोपायला जागा नाही मिळाली म्हणून मग बुद्धांना धम्मसंवेग उत्पन्न झाला की मी असताना जर भिक्खू अशी वागत असतील तर मी गेल्यानंतर कसे वागतील आपसात. आणि तोच धम्मसंवेग झाल्यामुळं त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि प्रत्येकाला विचारलं. बुद्धाची एक स्टाईल पण आहे की सांगा पहिला अग्रमान कोणाला द्यायला पाहिजे. तर त्यांनी कोणी सांगितलं जो क्षत्रिय कुळातला असेल त्याला द्यायला पाहिजे, कोणी म्हणतं ब्राह्मण कुळातला, कोणी गहपती, कोणी व्यापारी, जे काय असेल ते. तर ते लोक आपापल्या मनाने सांगतात की याला अग्रमान द्यायला पाहिजे. मग कोणी म्हणतंय प्रथम ध्यान, कोणी म्हणतं द्वितीय ध्यान, कोणी म्हणतंय सकदागामी, असं. तर लोकांना हे पण बरोबर माहिती नव्हतं काही लोकांना की अग्रमान कोणाला द्यायला पाहिजे, हु इज सिनियर. तर हे फार महत्वाचं आहे. सिनियर म्हणजे फक्त वयाने सिनियर नसतो, म्हणजे वृद्धांना जो मान द्यायचा असतो त्यांच्या वयानुसार तो वेगळा मुद्दा आहे. म्हणजे तो तर देतोच आपण समजून घ्या, किंवा तशी प्रथा पण आहे. पण एखादी व्यक्ती सिनियर आहे त्या विषयामध्ये, म्हणजे जो धम्मात प्रवज्जित झालेला आहे आधी, तर त्याला अग्रमान त्याला द्यायला पाहिजे. तर सिनियरिटी ही कशी ठरवल्या जाते
तर हे आपल्याला वेगवेगळ्या निकषावर आपल्याला दिसून येत आहे. आणि इथे बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ती जातके सांगितलेलं आहे. आणि ते सरांनी सांगितलंच आहे की तो जो वृक्षाला आधारून त्या वृक्षाच्या सपोर्टने जे 3 लोक राहतात, म्हणजे एक तितीर पक्षी आहे, वानर आहे आणि हत्ती आहे. आता याच्यात सिनियर म्हटलं तर शरीराने तर हत्तीच आहे, हे सरळ सरळ आहे. पण त्याला विचारलं जातं की पहिला इथं या वृक्षाजवळ कोण आलेला आहे, तो सिनियर धरला जाईल असं म्हटलं जातं. कारण तिघांचे शरीर वेगवेगळे आहेत, आकार वेगवेगळे आहेत, ताकद वेगवेगळी आहे. तर सिनियरिटी तो जिथे पहिला असेल त्यानुसार धरलेली आहे. आणि हत्ती सांगतो की मी लहान पिल्लू असताना मी हा जो वृक्ष आहे या वृक्ष ओलांडून जात असताना माझ्या नाभीला तो वृक्षाचा वरचा जे शेंडा आहे तो माझ्या बेंबीला किंवा नाभीला टच व्हायचा, तेव्हापासून मी या वृक्षाला जाणतो. मग माकडाला विचारतात ते की तू केव्हापासून या वृक्षाला जाणतो, तर तो म्हणतो की मी लहान पिल्लू असताना जमिनीवर बसून या झाडाचे शेंडे खायचो. म्हणजे तो हत्तीपेक्षा सिनियर झाला, कारण ते झाड त्याच्यापेक्षा लहान होतं. पण जेव्हा त्या पक्षाला विचारलं, तितीर पक्षाला विचारलं की तू या झाडाला कधीपासून जाणतो, तर तो म्हणे जेव्हा हा वृक्ष नव्हता दुसरीकडे जो एक वृक्ष होता त्याचं फळ मी खाल्लं आणि त्याची बी पण गिळली आणि विष्टे मार्फत ती बी जमिनीवर पडली आणि त्या जमिनीतून हे रोपट किंवा हा वृक्ष चा जन्म झालेला आहे. मग ते दोनही हत्ती आणि जे वानर आहे ते दोघंही म्हणतात की या सगळ्यामध्ये तर तू सिनियर आहे आम्हाला. आणि नंतर ते सांगतात की याच्या पुढे आम्ही तुम्हाला मान सन्मान देत राहू. तर ही इतकी सुंदर, इतकी भावनाशील कथा आहे. कारण बुद्धाला धम्मसंवेग उत्पन्न झाला की नाही, मला हे सांगणं फार गरजेचं आहे, एकमेकाला रिस्पेक्ट नाही देणार असं अर्थ. आणि इतकं सुंदर जातक सांगितलेलं आहे, अनेक शिल्पामध्ये अनेक पेंटिंग मध्ये हे दिसतंय. म्हणून जेव्हा हत्ती असतो, वानर असतो आणि तितीर पक्षी असतो तर समजायचं की ते तितीर जातक आहे. म्हणजे हत्तीवरचे अनेक जातक आहे, पक्षावरचे अनेक जातक आहे आणि वानरावरचे अनेक जातक आहे. पण हे तिघाचं कॉम्बिनेशन असलं की तितीर जातक आहे एवढं लक्षात ठेवा. आणि कुठे आहे त्याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा, गुगलवर शोधा, लेण्यामध्ये शोधा. ठीक आहे. तर असं हा एकमेकाचा रिस्पेक्ट देण्याचा जो आहे तो बुद्ध धम्माची परंपरा आहे. सगळे भिक्खू एकमेकाला कसे रिस्पेक्ट देतात, सिनियर भिक्खू कुठे बसतात, ज्युनियर कुठे बसतात, कोण कोणाची सेवा करतो, कशी सेवा करायची, हे सगळं बुद्धांनी याच्यात सांगितलेलं आहे. यातला 55 भाग खूप मोठा आहे म्हणजे आणि खूपच सुंदर आहे. तर हे बघितलं सर. संजय सर आज मी आपला मध्यम निकायबद्दल माहिती देत होतो माझ्या विद्यार्थ्याला. तर धम्म दायाद सुत्त आहे संयुक्त निकायमध्ये. तर बुद्ध काय म्हणतात की तुम्ही माझ्या धम्माचे दायाद बना, माझ्या धम्माचे वारस बना, माझ्या उपदेशाचे वारस बना, न की वस्तूंचे वारस बना. म्हणजे हे खायला मिळतं, ते अनुभवायला मिळतं, तो म्हणजे ज्या भौतिक गोष्टी असतात, विहार असेल किंवा बाकी खाणं पिणं चिवर किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे न लागतात, त्याचे वारस न बनता ते पर्यायाने मिळतच राहत आहे. ते बाय डिफॉल्ट तुम्हाला आदर सत्कार उपासकाकडून मिळतच राहतो. पण तुमचं सगळं लक्ष तिकडे असलं त्या आदर सत्काराकडे किंवा भौतिक वस्तूकडे आणि तुम्ही जर त्याचे वारस होत असाल तर तुमची प्रगती होणार नाही, तुम्ही निंदनीय होणार. आणि त्यांनी बुद्धांनी सांगितलं, आज तुम्ही जो विषय सांगितला होता त्या संदर्भात, की काही लोक जे आहे चिवर घालून किंवा मग आपण उपासक म्हणू की भौतिक गोष्टीकडे लक्ष असते त्यांचं, उपदेशाकडे लक्ष नसतंय. बुद्धाच्या उपदेशाकडे पण लक्ष नसणारे अनेक भिक्खू असे होते किंवा उपासक उपासिका. त्या संदर्भात बुद्धांनी जे हे सूत्र सांगितलं तर त्यांनी सांगितलं की जो भौतिक गोष्टीच्या मागे लागतो, म्हणजे कपडे असतील, सोना नाणं, पैसे किंवा बाकी ज्या गोष्टी असतील सुखाच्या, ज्या पंच इंद्रियाच्या सुखासाठी ज्या भौतिक गोष्टी लागतात, ज्याचं त्याच्यात लक्ष असतंय त्याचं बुद्धाच्या उपदेशाकडे कसं लक्ष असणार आहे, या लेक्चरकडे कुठे लक्ष असणार आहे, कारण त्याचं बाहेर लक्ष आहे. तर हा त्या म्हणजे 3 दोष सांगितले आहेत, जो भौतिक गोष्टीत अडकतो आणि धम्माच्या गोष्टीत दुर्लक्ष करतो. त्यासाठी एक तर त्याचं सगळं लक्ष प्रवचन चालू असताना, उपदेश चालू असताना दुसरीकडे असतंय की ही वस्तू मला मिळेल का, कधी मिळेल, त्याच्याच विचारात तो असतो. आणि दुसरं आहे की तो खूप वस्तू गोळा करणारा होतो, त्याला सवय लागते की खूप वस्तू गोळा करायची, हे मिळेल ते मिळेल, कारण त्याचं सगळं लक्ष तिकडेच आहे. आणि तिसरं जे आहे की तो त्यात आसक्त असल्यामुळे तो ते सोडूच इच्छित नाही आणि त्याच्याकडून ते सुटतच नाही. म्हणजे एक तृष्णा किंवा एक आसक्ती
एक त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन त्याच्याकडे निर्माण झालेलं आहे आणि तो त्याचा त्याग करू शकत नाही, कारण त्यात तो रुचलेला आहे, रमलेला आहे. तर बुद्धाने धम्मदायात सुद्धा जे सांगितलेलं आहे की धम्माचं हे बना, धम्माचे वारस बना, नक्की भौतिक वस्तूचे. खूप सुंदर सांगितलंय याच्या संदर्भात. आणि भिक्खूंना कसं मान सन्मान द्यायचे त्याची त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. हाऊ टू फिक्स सिनियरिटी तो एक विषय आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी संबोधनामध्ये जे आहे की हा हत्ती कोण होता पूर्वजन्मी, तर हा महामोगलान थेर जे होते ते हत्ती म्हणून जन्मले होते. वानर जे होते ते सारीपुत्त थेर होते आणि तितीर पंडित स्वतः बोधिसत्व होते. तर आपल्याला जातकाचा जो संबोधन पार्ट आहे म्हणजे एंड पार्ट आहे त्यात सांगितलेलं आहे की पूर्वजन्मी कोण काय होतं जे या जन्मात काय आहे. तर हा फार महत्वाचा आपल्याला प्रवास दिसतो बुद्धाचा, बोधिसत्वाचा. आणि त्याचे जे इतर लोक आहेत अनेक आहेत, उपलवन्ना असेल, यशोधरा असेल, शुद्धोधन राजा असेल, प्रसिंधी राजा असेल, असे अनेक लोक जे आहेत ते आपल्याला पूर्वजन्मी म्हणजे देवदत्त तर बऱ्याच वेळा दिसलेला आहे, याच्या आधी जे जातक झालेले आहे ते दिसलेलं आहे. तर या लोकांचा बोधिसत्वाचा फार पूर्वीचा संबंध आहे. म्हणून सारीपुत्त थेर, महामोगलान थेर जेव्हा पहिल्यांदाच बुद्धाकडे आले तर बुद्धाने दुरूनच म्हटलं होतं की हे माझे अग्रश्रावक बनणार आहे. तर त्याच्या मागे एवढा मोठा इतिहास आहे, एवढे मोठे जातक आहे, एवढा जन्माचा प्रवास आहे, आणि ते बुद्धांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी आल्या सांगितलं की हे माझे अग्रश्रावक आहे. तर हे खूप सुंदर असं हे जातक होतं. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात एकमेकांना रिस्पेक्ट देतो का, हे जसं भिक्खूंसाठी विनय बनवलेला आहे, तर आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात रिस्पेक्ट देतो का, एकमेकांचा आदर करतो का, टोमणे मारतो किंवा खोड्या काढतो, की याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि जर करत असू आपण तर तो त्यागला पाहिजे, ती हळूहळू ती सवय आपण तोडायला पाहिजे. एकमेकांना रिस्पेक्ट देणं हे बुद्धाचं फार मोठा उपदेशाचं एक अंग आहे. म्हणून आपण आपल्या राहणीसानीमध्ये किंवा इतर वेळेस एकमेकांना रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे. नंतर जे प्रश्न विचारला गेलेला देव संकल्पना, त्या मॅडम ज्या आहेत तर त्यांनी कबूल केलं की त्या पहिल्यांदाच आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न त्यांना साहजिकच पडणार आहे. आणि त्यांना फक्त एवढीच विनंती आहे की याच्या आधी भरपूर आपले लेक्चर झालेले आहेत, म्हणजे 150 पावणे 200च्या वर लेक्चर झालेले आहेत. तर हे सगळे लेक्चर जेव्हा तुम्ही हळूहळू वाचणं ऐकणं सुरू कराल आणि इतरांनाही सांगा तुम्ही, आणि मग हळूहळू तुमच्या कन्सेप्ट तयार होणार. सुरुवातीचे जे म्हणजे धम्मपदाच्या ज्या गाथा किंवा अट्टकथा होत्या, एकदम पहिलं, दुसरं, तिसरं लेक्चर आहे ना, ते पण तुम्ही ऐका. त्यामुळे त्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आणि इतर वेळेसही देवता वगैरे ज्या संकल्पना आहे या अनेक वक्त्यांनी आपल्या पालीच्या ते समजून सांगितलेल्या आहेत. 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स लेक्चर आपला आहेच, त्याच्यावर नागावर, यक्षावर पण लेक्चर झालेलं आहे. आणि वैशाली मॅडमनी पण अभिधम्मावर आपल्याला लेक्चर दिलेले आहेत. त्यांना आता वर्षावासात आहे, भरपूर लेक्चर झालेले आहे. तर असे अनेक अंगाने आपण बुद्ध धम्माचा अभ्यास करत आहे. जातक आहे, धम्मपद आहे किंवा अभिधम्म आहे किंवा इतरही विषय हाताळून आपण अभ्यास करत असतो. तर ही देव संकल्पना इतर ठिकाणी जशी आहे, आपण तर इतरांचं नाव पण नाही घेत, पण इतर ठिकाणी जी आहे ती बुद्ध धम्मात तशी नाहीये. म्हणजे बाकी ठिकाणी जे सांगितलेलं आहे की देवतांना वंदन करा, कर्मकांड करा, मंदिरात जा, उपास तापास करा, आणि नंतर मग देव तुम्हाला बोलवेल किंवा देवाजवळ जागा मिळेल, तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, हे जे सांगितलं गेलेलं आहे ते कर्मकांडाच्या संदर्भात इतरांनी सांगितलेलं आहे. बुद्ध त्याला मान्य करत नाहीये. ठीक आहे, ते लोक आहेत, म्हणजे बुद्ध धर्मात जेवढ्या देवता आहेत त्या इथे कुठेच नाही, इतर कुठेच मिळणार नाही तुम्हाला एवढे देवता आहे. पण त्यांची लेवल ऑफ थिंकिंग किंवा लेवल ऑफ प्युरिटी जी आहे, त्यांच्या चित्ताची शुद्धता, ती बुद्धांनी सगळ्यांना समजून सांगितलेली आहे. आणि म्हणून बुद्ध मनुष्य असून सुद्धा ते त्यांचं चित्त एकदम म्हणजे 100% शुद्ध असल्यामुळं आणि ते आचार्य असल्यामुळे, अनेक गुणांचं त्यांच्यात मिश्रण असल्यामुळे, विद्यमान असल्यामुळं अनेक देवता म्हणजे इव्हन सक्तदेव राजा म्हणजे इंद्र किंवा ब्रह्मा सारखे देवता सुद्धा बुद्धाकडे येऊन वंदन करतात. मनुष्य आहेत बुद्ध, लक्षात ठेवा. कारण ते एवढे रिच आहेत, एवढे शुद्ध आहेत की ते देवता तेवढ्या शुद्ध नाही आहेत आणि बुद्ध त्यांना मार्गदर्शन करतात. म्हणून बुद्धाला सत्ता देव मनुष्यानं म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. ते शास्त्र जे आहेत, ते आचार्य जे आहेत, ते मनुष्याचे आणि देवांचे शास्त्र आहेत, आचार्य आहेत.
तर एवढं मोठं महत्व बुद्धांना आहे. त्यामुळं इकडच्या ज्या देव संकल्पना आहे आणि दुसरीकडच्या ज्या देव संकल्पना आहे त्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. बस संजय सरांचे म्हणजे खूप खूप आभार. आणि सर, आता तुम्हाला पुन्हा पुढचे लेक्चरची आपल्याला तयारी करायची आहे आणि तुम्ही फार चांगल्या तऱ्हेनं जबाबदारी घेतलेली आहे आणि खरंच मनापासून म्हणजे तुमचं खूप कौतुक करतो. म्हणजे एक मित्र म्हणूनही म्हणजे खूप कौतुक करतो, अप्रिशिएट करतो मी. आणि हा जो भार वाहण्या, आपण पालखीचे भोई म्हणतो की नाही आपण, तर आपण हे सगळं धम्म लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो काही तोडका मोडका प्रयत्न करत असू, तुमचं प्रत्यक्ष स्क्रीनवर, स्क्रीनच्या मागे खूप झालेलं आहे तुमचं, पण स्क्रीनवर येऊन तुम्ही जे आजचं जातक सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार. सगळ्या उपासक उपासिकांचे पण खूप आभार. मी इथेच थांबतो. मला वाटतंय मला कोणी प्रश्न विचारणार नाही. असला तर तेवढा बघू, नाहीतर मग इथेच थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू. प्रश्न काय आलाय की छवर्गीय भिक्खू हे वज्जी होते का? देवदूताने संघ भेद केल्यानंतर निर्माण केलेले होते का? मी देऊ का उत्तर? हो हो सर. सर. बर. हो, ऍक्च्युली छवर्गीय भिक्खूंबद्दल बरीचशी माहिती आपल्याला मिळते त्रिपिटकमध्ये. पण तिथी जातक वाचताना जी माहिती माझ्या समोर आली ती मी छवर्गीय भिक्खूंबद्दल मी शेअर करू शकतो. ती छवर्गीय भिक्खू ऍक्च्युली त्यांचे नाव पण कसे आहेत, असाजी, पुनबसू, मेत्तीय, भूमज्जा आणि पंडुक आणि लोहतिक असे हे 6 भिक्षू होते. आणि हे संघामध्ये कशासाठी आले होते, त्यांचा उदरनिर्वाह नाही व्हायचा. खूप कठीण परिस्थितीमध्ये ते राहायचे. तर त्यांनी असा विचार केला की बुद्धांचा धम्म संघ खूप चांगला आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काही करायची आवश्यकता नाही असे म्हणून ते पवजित झाले होते. आणि त्यांनी हाही विचार केला होता की आपण ना एकत्रित नाही राहायचं, आपण वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट व्हायचं, म्हणजे आपलं थोडंसं अधिपत्य राहील चांगलं मस्त. तर काही राजगीरला स्थायिक झाले, किटागिरी म्हणून एक जागा आहे तिथे ते झाले. दुसरे राजगीरला एक ग्रुप झाला आणि जेतवनच्या एरियामध्ये 2 भिक्खूंचा एक ग्रुप झाला. असे 3 ठिकाणी ते विभागल्या गेले आहेत. ही माहिती आपल्याला कुठे मिळते, सम्मत पासादिक अशी एक बुद्ध घोषनी 5व्या शतकामध्ये एक पुस्तक लिहिली होती. त्याच्यामध्ये ही माहिती मिळते आपल्याला की अशा प्रकारे हे राहायचे. आणि मेन म्हणजे हे 6 भिक्खू जे होते छवर्गीय हे श्रावस्तीचेच होते, हाही माहिती आपल्याला मिळते. आणि ते अशा विचाराचे होते जे आपण आता या जातकमध्ये पण बघितलं आहे. तर एवढी माहिती सध्या मला मिळाली त्याबद्दल. हाच प्रश्न होता ना? त्यांचं म्हणणं आहे की देवदत्त जे संघभेद केल्यानंतर हे छवर्गीय भिक्खू निर्माण झाले होते का? नाही, हे तर आधीपासून तेच छवर्गीय भिक्खू कसं ना, आता जेव्हा हे त्रिपिटक लिहिण्यात आलं असेल तेव्हा काहीतरी एखाद्या ग्रुपचं काहीतरी नाव द्यायचं असं म्हणून म्हणजे दिलं असेल. आपण आता तो ऍक्च्युली मी तेवढा रिसर्चचा विद्यार्थी नाही आहे, त्यामुळे त्या हिशोबाने माझा अभ्यास नाही आहे. पण असं वाटतं ठीक आहे असतील मला त्याबद्दल. पण मी विचार करतो की अशा प्रकारची वृत्तीचे लोक असतात, बस मी तेवढाच विचार करतो. त्याच्यामुळे आणि ही माहिती मिळाली म्हणून मी सांगतोय. माझा असा हा ग्रुप होता नाही होता तेवढा अभ्यास नाही आहे माझा सध्या. पण पुस्तकात असं लिहिलेलं आहे की छवर्गीय भिक्खू होते आणि ते असे नियम तोडायचे नाही, ते असे वागायचे. त्यामुळे त्यांच्या त्या वागण्याने नियम बनायचे. म्हणजे विचार करा की त्यांचा किती मोठा सहभाग आहे. छवर्गीय भिक्खूंचा खूप मोठा सहभाग आहे बुद्धांच्या जीवन काळामध्ये. म्हणजे असे जे लोक वागलेले आहेत त्यांचा किती मोठा सहभाग आहे. आपण बघा ना, बुद्धांचं महापरिनिब्बान झाल्यानंतर कोण भिक्खू होते त्याचं तोंड निघाले की अच्छा हुआ बुद्ध गए तो अभी तो आपण मन जैसा कर सकते. त्याच्या तशा वागल्याने त्याच्या तशा बोलण्याने महाकස්සप म्हणतेंना अरे बुद्ध गेल्यानंतर लोक तर असे वागू शकतात. नाही, चला बुद्धांनी काय शिकवण दिली सगळं रिसाईट करा,
आणि आणि धम्म धम्माची हे करा, तेव्हा त्रिपिटक फॉर्म झालेत ना, तेव्हा तेव्हा धम्म म्हणून. तर अशा वागणाऱ्या लोकांचं खूप मंगल हो. असे वागतात म्हणून नियम बनलेत, असे वागले म्हणून आज आपल्या थेरांबद्दल आपल्या हातून चुका होत नाही, आपले अकुशल कर्म होत नाही. तर किती मोठे अकुशल कर्म आहेत हे पातिमोक्ष आणि पराजिक वगैरे जे निघालेले आहेत, हे किती मोठे करुणामयी निर्णय आहेत. आज विचार करा ना, एखादा सिनियर भिक्खूनी काही अकुशल कर्म केलं आणि आणि छोटा भिक्खू त्याची पाया पडतो आहे, जो सिलवान आहे, किती मोठं अकुशल कर्म होईल त्या भिक्खूचं, सिनियर भिक्खूचं, की तो तर सिलवान नाही आहे, त्यांनी काहीतरी चूक केलेली आहे आणि सिलवान भिक्खू त्याच्या पाया पडतोय, किती मोठं अकुशल कर्म होईल. तर किती मोठी करुणा बुद्धांची बघा यामागे, की असं नाही व्हायला पाहिजे संघामध्ये, कारण त्यांनी प्रत्येकासाठी निब्बाणाचा रस्ता दिलेला आहे आणि सगळे निब्बाणाला पोहोचायला पाहिजे. असे वागले म्हणून त्यांच्याबद्दल द्वेष नाही, असे वागले म्हणून ते पण निब्बाणाचे अधिकारी आहेत, कारण ते पवजित झालेले आहेत. माझं आजही मत कसं आहे सर, की मी म्हणजे इव्हन मिलिंद पहियामध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे, की तुम्ही 10 गोष्टी आहेत ज्या भिक्खूंना तुम्हाला मान द्यायला पाहिजे. ते त्यांची इंटरनल 10 गोष्टी आहेत, म्हणजे ते कसे वागतात, कसे बोलतात, काय बोलतात, ते रुक्ष मुलामध्ये राहतात, जंगलात राहतात, अशा 10 गोष्टी आहेत. पण 2 बाहेरी चिन्ह दिलेले आहेत त्यांनी, जे आपण पाहू शकतो. ते चिन्ह बघून पण तुम्ही त्यांचा मान द्यायला पाहिजे. कोणते 2 चिन्ह? एक तर त्यांनी चिवर घातलेला आहे आणि दुसरा त्यांनी केस मुंडन केलेला आहे. ह्या 2च गोष्टी तुम्ही बघून त्यांचं वंदन करायला पाहिजे. तो त्यांचा पर्सनल मॅटर झाला, की ते कसे वागतात, काय वागतात, आपल्याला त्याच्यात कळायचंच नाहीये. कारण चिवर दिसणं हे कुशल कर्माचं विपाक आहे. मरताना जर आपण कोणत्याही भिक्खू बद्दल काही वाईट बोललो, आपसामध्ये बोललो आणि नेमकं मरताना तोच भिक्खू दिसला आपल्याला, आपला चित्त टर्न होऊन जाईल. आपला चित्त जो मृदू होण्याच्या मार्गावर आहे तो टर्न होऊन जाईल. किती मोठं अकुशल कर्म होऊन जाईल आपण जर भिक्खूंबद्दल असं कुठेतरी काही बोलत गेलो. ओके, ते पण निब्बाणाला आज नाही उद्या पोहोचतील, पण आपण चिवर पाहून आपलं नतमस्तक व्हायलाच पाहिजे, हेच मनामध्ये ठेवायचं. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आता आपण जर या गोष्टीत पडलो की ते भिक्खू असे वागतात, ते वागतात, हा असं वाटलं ना, डायरेक्ट त्या भिक्खूंना म्हणायचं की बनते तुम्ही असे का वागता. कारण खूप सारे नियम असे आहेत, काही काही भिक्खू उशिरा सेकंड 2दा जीवतात, पण त्यांना संघाने तो अधिकार दिला असतो, कारण त्यांच्या चर्यानी त्यांना एक नियम ते तोडू शकतात. म्हणजे रूल वाईज असा पण नियम आहे की ते एक रूल करू शकतात. मग ते मागतात संघाला की नाही, माझ्या याच्याने मला सेकंड टाइम पण जेवायची परमिशन द्यावी. पण ही गोष्ट उपासकांना माहित नसतं आणि मग काय होतं, अरे तो भिक्खू तर संध्याकाळी पण जेवतो. अरे ठीक आहे, तुम्ही जाऊन विचारा ना, तुम्ही दुसऱ्यांना कशाला सांगता की तो भिक्खू असा पण जेवतो तसा पण जेवतो. नाही, तो त्यांचा प्रश्न नाहीये. हे खूप अकुशल कर्म होतं सर. आपल्याला इतका कमी वेळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रगतीनीच वाढायचं आहे. या गोष्टीमध्ये पडलं तर आपला पराजयच आहे. तर या हिशोबाने हे असं मी थोडंसं जास्तच एक्सप्लेन करून देतो ना, ते थोडं भावनाविषयी. ओके, खूप छान सांगितलं. नो, अगदी बरोबर बोललात सर. साधू 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 सर. थँक्यू. ठीक आहे, सर्वांच्या प्रश्नांचे निरसन सरांनी केलेत. कोणाचा हँड रेज आहे? महेश पालवेकर, आपला प्रश्न आहे का? बिफोर वी एंड द सेशन, की चुकून झाला हँड रेज. नमो बुद्धाय, जय भीम सर. मी अश्विनी पडळकर बोलत आहे. हा, तर सर मला हे विचारायचं आहे, आता आपल्या कथेमध्ये सारिपुत्त थेरानी अनुधम्मचक्र प्रवर्तन केलंय, म्हणजे ते करतात असं बुद्धांनी म्हटलंय त्यांना. तर मला हे विचारायचं आहे की डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी पण अनुधम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, बरोबर? तर मग हे काय काढायची गरज म्हणावं की काय, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ते प्रवर्तन होतेच आहे काय, असं काय? हो. जर एक काळ संपल्यानंतर, जेव्हा काळ संपतो ना, त्यामध्ये जेव्हा जर एखादी भगवान बुद्धांची शिकवण लुप्त होत बघा, म्हणजे याला तुम्ही कसं नाही, भौतिक याच्यामध्ये बघा, एखादा आपण चक्र फिरवलं,
तर कसं ना, तो एका पिरियडमध्ये खूप छान गतिवान असतो आणि असा एक पिरियड येतो की तो खूप गतिवान दिसतो आणि खूप लोक अरे काय मस्त चक्र फिरत आहे, ठीक आहे, खूप गतिवान. बुद्धांच्या वेळेस तो खूप गतिवान होता, पण हळूहळू त्याची ना स्पीड कमी होत राहते. मग कुणीतरी येतो आणि मग त्याला आणखी गती देतो, कारण तो स्लो होत आलेला आहे. गती केव्हा देण्यात येते? जेव्हा तो स्लो होत आहे तेव्हाच गतीची आवश्यकता पडते, तेव्हाच त्याला कुणीतरी हलवतं. आपण खूप ठिकाणी बघा धम्म टूरला जातो ना, तर ते तिबेटीन लोकांच्या विहारामध्ये किंवा आपण इथे सारनाथला विहारामध्ये बघतो आपण, ते बघा अशा गोल गोल फिरवतात लोक, असे फिरवतात ते, म्हणजे सुख येत आहे आणि असंच फिरवतात. ते थोडंसं महायान टाईपचं होतं, पण ती गतीच आहे, ती चक्र फिरवत राहायला पाहिजे. तर हा जो इतका काळ जो थांबलेला होता आपल्याकडून, बुद्ध धम्म इथून नाहीसाच झाला होता, तो बुद्ध धम्म बाबासाहेबांनी श्रीलंकेमध्ये जाऊन वाचले, म्यानमारमध्ये जाऊन पुस्तका गोळा केल्या, तिथून त्यांनी तो अभ्यास केला आणि तेव्हा हे बघितलं बाबासाहेबांनी की अरे हा धम्म माझ्या समाजाला किती उपयोगाचा आहे. याच्यातून म्हणजे मी तर फाईट करतच आहोत त्यांना एका स्तरावर आणण्यासाठी, पण जर उद्या चालून त्यांच्यासोबत अन्याय झाला तर मग त्यांना कोण सावरणार? म्हणून त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. त्यांनी म्हणून बुद्ध धम्मच मध्ये अशी ताकद आहे की तुम्ही कोणत्या पण शेवटच्या वेळेस पण तुम्ही तुमची गती चेंज करू शकता. जर तुम्हाला वाटतं की मी खूप अकुशल कर्मामध्ये चाललो आहे, त्या क्षणाला पण तुम्ही बुद्ध धम्म हा इतका बेस आहे, तुम्ही त्यावेळी तुमच्या डायरेक्शन चेंज करू शकता. इतकी ताकद या त्रिपिटकमध्ये, या बुद्धांच्या धम्मामध्ये आहे. बाकी कोणत्याही धर्मामध्ये नाही ही ताकद, कुठे पण नाहीये, पण फक्त ती बुद्धांच्या धर्मामध्ये आहे की तुम्ही कोणत्या पण शेवटच्या वेळेस पण तुम्ही तुमचं डायरेक्शन चेंज करू शकता. तुम्ही अकुशल जीवनभर अकुशल केलं असणार तरी पण एक कुशल कर्म जर तुम्हाला ते आठवलं त्यावेळेस मरताना, की तुमची गती सुगतीमध्ये होऊ शकते. इतकं पॉवरफुल देशना भगवान बुद्धांची, इतकी पॉवरफुल टीचिंग आहे बुद्धांची, आणि ही नक्कीच आपल्याला वेळ नाही घालवला पाहिजे, सतत त्याच्यामध्ये राहायला पाहिजे, जेणेकरून अकुशल कर्म तर आपल्या डोक्यावरती असे बसलेले आहेत. आपण खूप अकुशल कर्म केले आहेत लाईफमध्ये, ते केव्हा बाहेर येतील त्यांना सतत दाबणं खूप जरुरी आहे आणि त्यांची शक्ती कमी करणं पण इतकी जरुरी आहे. म्हणून साधना करत राहायला पाहिजे, विपश्यना करत, कारण त्यांची शक्ती कमी करायची आहे. ते एकदम नसतं नाही होणार, पण ते एकदम वरती येऊ शकतात. म्हणून कुशल कर्मामध्ये नेहमी राहायचं, धम्माचं वाचन करत राहायचं, त्याच्यानी यांना आपण दाबून ठेवू शकतो आणि आपण कोणत्या पण क्षणाला सुगतीला जाऊ शकतो. एवढा कॉन्फिडन्स बुद्धांनी आपल्या शिकवणीतून सगळ्या लोकांना दिलाय, सगळ्या लोकांना. तुम्हाला मिळालं काही उत्तर? बरोबर आहे सर. हो हो हो, अगदी बरोबर आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. साधू 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 पुन्हा एकदा सर, अँड लॉट्स ऑफ मेत्ता. कल्पना ताई. कल्पना मॅम, काय बोलायचंय तुम्हाला? नाही, खूप सुंदर सांगितलं सर. किती छान एक्सप्लेन केलं, एकदम मनात काही खरंच तुम्हाला खूपच अवतारामध्ये आहे माझ्या. नमो बुद्धाय, जय भीम. खूपच सुंदर सांगितले तुम्ही, खरंच. म्हणजे इतकी तळमळ आहे तुमच्यामध्ये आणि इतकी श्रद्धा दिसते की नाही, की ते म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचते. वैशाली टाइम बरोबर तर म्हणजे शी इज अ रिअल कल्याण मित्र, त्यांच्या बरोबर तर तुम्ही पण खूपच रिअली वी आर व्हेरी लकी टू हॅव यू ऑल. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल माझं सांगणं, या सगळ्यांच्या मागे फक्त एकच व्यक्ती आहे, ती आहे वैशाली गायधनी. वैशाली गेडाम म्हणा, जी माझ्या आयुष्यामध्ये आली, म्हणजे मी तिच्या आयुष्यामध्ये आलो आणि बुद्ध धम्माशी माझी ओळख झाली. नाहीतर मी विचार करतो आहे की मी ज्या संस्कृतीमध्ये राहिलो आहे, मी हिंदू धर्मातून आलेला व्यक्ती आहे. माझ्या घरी पूजापाठ, यज्ञ हे खूप चालायचं, म्हणून मी खूप लोकांना हे म्हणतो आहे की ही दिट्टी अशी तुटत नाही, ही दिट्टी खूप डिफिकल्ट जातं, कारण मला इतका त्रास गेला या दिट्टीतून निघायला, आणि ते बिकॉज ऑफ वैशालीमुळे. वैशूनी जे बुद्ध धम्माची ओळख करून दिली आहे, मला जबरदस्ती क्लासला ऍडमिशन घ्यायला लावली पाली डिपार्टमेंटला. मी फक्त तिला सोडायला जायचं, म्हटलं तू शिकवा, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, मला दुसऱ्या कामात. पण नाही, तुम्ही शिका.
आणि तिच्या त्या ऍक्शननी माझी मुलगी पण सोबत झाली. आज आम्ही बघतो की त्याचा आम्हाला किती लाभ झाला त्या गोष्टीचा. खरोखरच खूप लाभ झाला त्या गोष्टीचा. तर तिचा खूप मोठा सहभाग आहे ताई, वैशाली ताईचा खूप. आणि क्लासेस अटेंड करताना डिपार्टमेंटमध्ये जो वातावरण मिळालेला आहे, जो योजना मॅडमनी जो सिलेबस तयार करून दिला आहे ना, तो जगाच्या पाठीवरती कुठे पण नाही. आज मी अमेरिकेतून ही गोष्ट सांगतो तुम्हाला की जो मुंबई डिपार्टमेंटमध्ये योजना मॅडमनी जो सिलेबस शिकवलेला आहे आपला, त्या सिलेबसच्या बेसिसवरती आम्ही अमेरिकेमध्ये मी आजपर्यंत तेवढा नॉलेज घेतलेला एकही व्यक्ती बघितलेला नाही, जेवढा आम्ही 2 वर्षामध्ये जो अभ्यास केला त्या बेसिसवरती जी विचारधारा आमची तयार झाली आहे, तेवढा अभ्यास इथे मी सुरुवातीला पुण्यामध्येच नाही बघितलं. जेवढं मी विश्वासाने सांगतो, आणि ही गोष्ट मी मॅडम बरोबर शेअर पण केली आहे. इतकं जरुरी आहे आपल्याला चांगल्या सिलेबसमध्ये शिकणं, कारण बेस तयार होतो, आपला बेस तयार होतो. योजना मॅडमनी खूप छान सिलेबस बनवून दिलेला आपल्याला. छोटे पार्ट्स दिले आहेत, झेरॉक्स कॉपीज करून आपल्याला प्रिंट आउट काढून दिल्या. खूप मेहनत आहे मॅडमची त्याच्यामध्ये. तर जेव्हा पण कुणाला संधी मिळाली ना, हे तर प्रवचन तर सुरूच राहतील आपले, पण तुम्हाला जर याच्यातून खूप वाढायचं आहे, आणि आम्ही काय लिमिटेड सांगणार, एखादा पार्ट सांगणार, पण त्याच्या मागे 10 पुस्तकांचा अभ्यास, छोटा काय आहे या पुस्तकामध्ये काय, या पुस्तकामध्ये या सगळ्यांचा अनुभव जो योजना मॅडमनी आम्हाला पाली डिपार्टमेंट झालाय, त्याच्याच बेसिसवरती आपण हे सगळं बोलतोय ना. ते खूप छान आहे, खूप छान. सर खूपच छान, खूप आपल्याला खूपच फायदा झालाय त्याचा. हो ताई, छान वाटलं ताई. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. सर्वांचे प्रश्न आणि सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या सरांच्या आजच्या लेक्चर बद्दल. सरांनी जी दिसना दिली, पडद्यापाठचे संजय सर आणि आजचे संजय सर, तेही आज आपण जाणले. तर खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण मला ऐकायला आवडेल सर. मला पण आवडेल चित्रपटामध्ये जो माझा काय अनुभव आलेला आहे ते मी कसं जीवनाशी जोडून घेतलेला आहे, कधीतरी एखाद्या याच्यामध्ये मी ते नक्की शेअर करेन तुमच्यासोबत, नक्की. दॅट विल बी नाईस सर, थँक्यू. ठीक आहे, आपण शेवटच्या भागाकडे वळूया. पुन्हा एकदा मिसाळकर सर आणि संजय भाऊ सर, तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि लॉट्स ऑफ मेत्ता. असेच मार्गदर्शन आम्हाला सतत तुम्ही देत राहा आणि आमचीही अशीच प्रगती हो धम्माच्या मार्गावर. खूप खूप धन्यवाद आजच्या पीपीटी टीमचे, ज्यांनी सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो. तसेच पुन्हा एकदा संजय भाऊ, वैशाली मॅम, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर युट्यूबवर जे व्हिडिओ अपलोड करतात, व्हिडिओ एडिट करून, त्यांचा वेळ ही तितकीच महत्वाची आहे. त्याचाही खूप कृतज्ञ आहोत सर आम्ही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजचे उपासक उपासिका या नेहमी कार्यक्रमाला हजर राहतात. त्यांच्या प्रश्नांमुळे आपणही त्यातून बरंच काही शिकतो. त्याच्यातूनच आपण पुढे आपले डिस्कशन चालू ठेवतो. हे असे चालू राहू अशी खूप खूप इच्छा. हे आपल्याला जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गाचा लाभ घेऊया. सर्वांचे जीवन सुखी हो, खूप मंगल हो आणि सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आपण आधी इथे थांबूया. त्याआधी मी करुणाताई यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा आणि सन्नतने या देशनेची सांगता करावी. करुणा मॅम. पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिचं न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति
नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्येन जयतु सर्वमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्येन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्येन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु